अमित भक्त लक्षण स्थिती एक दिगंबरत्वे वर्तती एक स्वाश्रम स्थिती निदाचरे. जनकानं प्रश्न विचारला की महाराज असे जे महात्मे आहेत की ज्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे, त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तर ते या विश्वामध्ये कसे विचरण करतात, त्यांचं चालणं बोलणं वागणं कशा प्रकारचं असतं, असं ते लक्षण आम्हाला सांगा. तर त्या नवयोगेश्वरापैकी सगळ्यात लहान जो हरी नावाचा जो महात्मा आहे त्यांनी सांगायला सुरुवात केली. हरी म्हणे रायाप्रती अमित भक्त लक्षण स्थिती. भक्ताच्या लक्षणाची स्थिती काही एक नाही, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने भक्त ते स्थिती ते आचरण करत राहतात. कशा प्रकारे? एक दिगंबरत्वे वर्तती. काही काही काय करतात, दिगंबर अवस्थेत राहतात, अंगावर कोणतेही वस्त्र परिधान करत नाही. एक स्वाश्रम स्थिती निदाचारी. काही काही आपला आश्रम असतो, त्यांचा आश्रम असतो, म्हणजे अंगावर वस्त्र नसेल तोही भक्त आणि आश्रम असेल तोही, असं म्हणायचं कारण नाही. पण आश्रम असून सुद्धा निज स्थिती निदाचारी आपल्या मूळ स्थितीत ते काय करत राहतात, आचरण करत राहतात. एक सदा पडली असती, एकाची ते उन्माद स्थिती, एक सदा गातीनाचती, एक ते होती आबोलणे, एक सदा पडली असती. काय 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 राहतात, सतत पडून राहतात. बरं झालं आपण याच्यात येतो. पडली असती म्हणजे आपण त्याच्यात आलो का नाही? तर पडली असती याचा अर्थ असा आहे की सगळ्या इच्छा मारून पडलेली. आपण पडलेले असतो पण इच्छा मेलेल्या नसतात. तरुणीत मेलेल्या नसतात. अरे आपण झोपलो, पडलेलो असलो, उठायचा कटाळा येतो, आपला तो आळस आहे नाही, उठायचा कटाळा येतो पण शिपलं नाही याच धाकधूक मनात राहते. काय पाणी याला आपलं राहिलं असं म्हणत म्हणत आळस देत राहतो. तो पडलेला दिसतो पण तो काय नाही, एक ध्यानी करती जप एक बैसोनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तो पडलेला आहे पण पडून त्याच्या सगळ्या इच्छा काय झालेल्या आहेत, मेलेल्या आहेत. एकाची ती उन्माद स्थिती. काही महाराज नाचत राहतात, गात राहतात, उन्माद उड्या मारत राहतात, नाही का नाही. एक सदा गाती नाचती, सदाच गात नाचत. एक होती आबोलणे, काही काय करत नाही, बोलत नाही, मोठ राहतात, नाही का नाही. एक गरजेची हरिनामी, काही बोलण्याचं थांबतच नाही, गर्जना करत राहतात. कशाची? हरिनामाची. एका हाती टाळ एका हाती चिपळ्या, एका हाती टाळ एका हाती एक हुंबरी देती आरोळ्या. एक हुंबरी देती आरोळ्या. एका हाती टाळ एका हाती चिपळ्या, आहे का नाही. म्हणजे एका हातात टाळ घेतात आणि एका हातात चिपड्या घेतात असा त्याचा अर्थ नाही. एका हातात टाळ एका हातात चिपड्या कशा घेता येईल? एकाच्या हातात टाळ आणि एकाच्या हातात चिपड्या घाली ती हुंबरी एक व हातात ती टाळ्या. मोठमोठ्याने आरोळ्या करतात, पावले खेळताना हो हो म्हणत राहतात. माऊलीच्या दिंडीत जर माऊली निघाली त्यावेळेला काय पावल्या चालतात, 20व्यावर आले रे नाही. काहीला टाळ भेटले नाही तर हाताची टाळी आहे, ते काय वाजवतात? टाळ्या वाजवतात. मातले वैष्णव नटती नाना छंदी, नाही मोक्षपती चार भजनी आवडी. मातले वैष्णव वीर, मातले वैष्णव नाना प्रकारे छंदात नाचत राहतात. त्यांना मोक्षाची काय नसते, अपेक्षा नाही. हाका आरोळ्या गीत वाद्य सुख सोहळे, जाय ते न कळे केव्हा रजनी दिवस. त्या रात्र आणि दिवस त्यात कधी जातो महाराज. त्यांना तीर्थी नाही चाड न लगे जावे वनांतरा. त्यांना तीर्थाची इच्छा नाही, वनात जाण्याची इच्छा नाही. तुका म्हणे हरिहरात्मकची पृथ्वी. का नाही? कारण महाराज तीर्थात देव आहे आणि कुठं देव नाही. उलट असं म्हटलंय तुकोबारायांनी की तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. काय नाही करत. तीर्थापेक्षा गावात आपल्या स्थळावर धर्म जास्त वाढतो. पण धर्म घरी राहून नुसता वाढत नाही. तीर्थाचे केलं ते घरी केलं तर वाढतो. कशामुळे वाढतो? खाण्याची चिंता राहत नाही. तिकडं पाऊस गेला तर झोपता कुठं, म्हणजे असे काही ना काही मनात येत राहत. एक सदा गाती नाचती, एक होती आबोलणी, एक गरजती हरिनामी.
हरिनामानं काय करत राहतात, गरजत राहतात. एक निर्दाळी ती निज कर्मे. काही काही महात्मे काय करतात, आपलं जे मूळ कर्म आहे ते आपलं कर्म म्हणजे कोणतंच कर्म करत नाही. निर्दाळन म्हणजे नाही करणं, निर्दाळन करतात, कर्माची कोणतंच कर्म करत नाही. प्राणी मात्राविषयी काही भूतदयाळू दाखवतात, दान धर्म करतात. त्यांच्याजवळ नाथ महाराजांनी खूप काय केला, दान धर्म केला. तुकोबरायांजवळ नव्हतं, तुकोबराय म्हणतात आम्हाला द्यायलाच आपल्याजवळ काय नाही तर काय करणार, नाही का नाही. एक भजन नियमे राहती. काही भजनाचा नियम करून काय करतात, त्या नियमात राहतात. अशा अनंत भक्त स्थिती सांगता सांगावया ना कळी वृत्ती. त्या माझी मुख्य संकलिती राया तुझ प्रती सांगेन. अशा अनंत भक्त येत आणि महाराज अनंत त्यांचे काय आहे, वृत्त्या आहेत, वागणं आहे, व्यवहाराची पद्धत वेगळी वेगळी आहे. किती सांगावं, सांगत असताना ते सांगण्यात येण्यासारखं नाही. आणि प्रकारे कशाही प्रकारे ह्या करता हे राजा मुख्य काय आहे ते थोडक्यात सांगतो. मुख्य गाभा हा काय आहे त्याचा, बाह्य दृष्टीनं तो कसा राहतो यात काही महत्व नाही. मुख्य गाभा त्या भजनाचा काय आहे, त्या भक्तीचा काय आहे, ती मुख्य स्थिती तुला सांगतो. पूर्ण प्राप्तीचा मुख्य ठाव सर्वाभूती भगवत भाव. हाची पूर्ण भक्तीचा निज गौरवंतोची अभिप्राव हरी सांगे. त्या महात्म्याने सांगितलं राजा पूर्ण प्राप्तीचा मुख्य ठाव. बाह्याचरणाहून पूर्ण प्राप्तीचं ठिकाण सापडणार नाही. मग मुख्य ठिकाण काय आहे भगवत प्राप्तीचं, सर्वाभूती भगवत भाव. सगळ्याच्या आत काय आहे, भगवंत आहे. तो पडलेला आहे का, तो उड्या मारतोय, तो तीर्थाला जातोय का, तो काय करतोय, त्यानं कर्म टाकलंय का, तो कर्म करतोय, तो दान घेतोय का, तो दान देतोय, कशाचाच संबंध नाही. सर्वाभूती भगवत भाव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, आहे का नाही. तोची संत साधू ओळखावा निकाल, आहे का नाही. यरती ऐका मायाबद्ध तुकोबराय म्हणतात, ती मायाबद्ध तोच निका संत साधू. निका म्हटले तुकोबरायची रोखोक भाषा आहे का नाही. सर्वाभूती भगवत भाव. साधू म्हणावे ऐशिया, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐशिया, ऐशिया साधू म्हणावे. त्याला सगळ्यात भगवंत दिसतो. हाची पूर्ण भक्तीचा निज गौरव. आणि भक्ती पूर्णत्वाला गेली, भक्तीनं त्याचा गौरव केला, हे कधी समजावं, असं झाल्याच्या नंतर तोचे अभिप्राय हरी सांगे. आणि तेच ते हरी नावाचे महात्मा त्याचाच अभिप्राय सांगतात. सर्वभूते मी भगवंत, सर्वभूते मदात, भूती भूतात्मा मीचे समस्त मीची मी येथ परमात्मा. सगळ्या भूतामध्ये भगवंत आहे, सर्व भूत पुन्हा माझ्यात आहेत, म्हणजे मी ब्रह्म आहे आणि सगळं काय आहे, ब्रह्म आहे. अशा प्रकारची त्याचा निश्चय होतो. भूत आणि भूतात्मा मीच आहे का नाही. म्हणजे सगळे जीव आणि त्यातल्या आतला आत्मा ते कोण आहे, तर मीच आहे. अशा प्रकारचं त्याची निश्चय होतो, आहे का नाही. ऐसे जे पूर्णत्वाचे मी पण तेथे वाढे आत्माभिमान. सहजे निज निराभिमान ते शुद्ध लक्षण ऐकराया. आणि असं पूर्णत्वाचं पूर्णत्व त्याला प्राप्त झालं की पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर काय वड, आत्माभिमान वाढे. आत्म्याचा ज्ञान त्याचं काय होत जात, वाढत जात. अभिमान धरतो तो त्याचा सगळाच मी आहे, सगळाच माझा परमात्मा आहे, वेगळं काय राहिले मला, आहे का नाही. आणि मग देहाधिकाविषयी सहज तो निराभिमान होऊन जातो. काय अभिमान राहील, सगळा जर तोच आहे. महाराज आपल्याकडून काही चांगलं घडलं तरी त्यानंच केलं, आणि पुढच्याकडून आपल्याविषयी काही वाईट घडलं तरी त्यानंच केलं. तुकोबरायला मंबाजीनं मारलं, तुकोबरायने मंबाजीला शिव्या नाही दिल्या, कोणाला बोलले, मारलं नाही म्हणले. तुकोबराय शब्द पहा, तुकोबराय मारलं नाही म्हणत, बरे मारविले, शिव्या गाळ नित नाही, क्रोधाती सोडवून घेतले. मारवलं, तू मारवलं, तो काय मारित होता, तू मारवलं, हे का नाही. बरं झालं मारलं, माझी परीक्षा झाली. परीक्षा झाली महाराज, तुकोबरायची परीक्षा कोणी फुकट घेतय का. आपला महाराज एखाद्या जर आपल्याला शिव्या दिल्या तर आपला क्रोध गेला का नाही, परीक्षा घ्यावा तर लागेल का नाही. आपल्या एकांतात नसते कळत, जोवरी वैराग्याच्या गोष्टी जर सुंदरवणी त्या दृष्टीनं देखील बाब, जोवरी जमुक करे गर्जना, जव त्या पंचानना
नाही नाही देखील हे बाप आहे का नाही, अशा प्रकारचं येते. मग परीक्षा घेतली त्यानं, मला त्याचे उपकार झाले, बरं केलं तो, पण तुला केलं हे कोणाकडे येतात? देवाकडे येतात, आहे का नाही. सगळ्याच घटना तुकोबरायांनी देवाकडे लावल्या, कारण देवच करतोय. पुढचा जो करतोय तो मनान काय करणार आहे, त्याच्यातही माझा परमात्मा आहे, अशा प्रकारचं शुद्ध. मग तो निराभिमान होऊन जातो. ते शुद्ध लक्षण ऐकराया. आता त्या भक्ताचं शुद्ध लक्षण काय, हे लक्षण सोडून द्या, पण शुद्ध लक्षण काय? शुद्ध भक्ताचे निज लक्षण प्रत्येक आत्मयाचे जे मी पण तेही मानून आगवण भावना पूर्ण त्याची ऐशी शुद्ध भक्ताचे निज लक्षण. जो शुद्ध भक्त असतो त्या शुद्ध भक्ताचं निज म्हणजे मूळ लक्षण, अंतरंग लक्षण काय असतं, तर त्या अंतरंग लक्षणाची व्याख्या करत असताना नाद बाबा म्हणताय की तो निराभिमान बाह्य दृष्टीने झालेला असतो. मुख्य भक्तीचं लक्षण आहे की प्रत्येक आत्मा आपण, प्रत्येक आत्मा म्हणजे अवस्था त्रय साक्षी चैतन्य, हेच मी आहे असं जे वेदांतानं सांगितले, ते सुद्धा तो काय करतो, गौण मानतो. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे हे कोण मानतो तो, याचा अभिमान नाही. मी ब्रह्म ही शेवटची अवस्था नाही. मी ब्रह्म म्हणलं की मी वेगळा, मी आला त्याच्या, मी देह काय मी ब्रह्म ब्रह्म काय. म्हणून मला ती अवस्था त्याची शेवट काय होऊन जाते, गौण होऊन जाते. मग काय म्हणतो तो काहीच म्हणत नाही, कारण ती अवस्था अशी की त्या ठिकाणी गेल्यावर सांगणारा सांगायला शिल्लक राहत मोन गा तुझे राशी नाव केवी स्तोत्री बांधू स्तोत्री के बांधो हाव मोन गा तुझे. महाराज काय वेद बोलवणी तवची चांग जवण देखे तुझे अंग मग आम्हा तया मुग मुख मुग मुग म्हणजे मुक राहणं, तिथं कोणालाच बोलता येत नाही. अशा प्रकारच्या शुद्ध अवस्थेला सर्वाभूती भगवंत भूते भगवंती वर्तत भूते भूतात्मात्वाचे समजतात. मी म्हणणे येत मी पण नाही, कारण सगळ्यातच भगवंत आहे, भगवंतात सगळे आहेत. आणि मग भगवंतात सगळे भगवंत सगळ्यात आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले असा जर परमात्मा आहे आणि मी तोच आहे, तर मग मी म्हणण्याला वेगळं काय राहिलं? आता मी म्हणण्यापुरतेही वेगळं तिथं काही राहिलेलं नाही. सर्व भूती भगवंत पायी भूते भगवंताच्या ठाई हे अवघे देते जो स्वदेही स्वरूप पाही स्वय होय. अशा प्रकारची अवस्था सगळ्यात भगवंत मीही भगवंत असं जो पाहतो मला तो या देहामध्येच स्वरूपाला काय होतो प्राप्त. त्याला देह पडण्याची गरज नाही. तो भक्ता माझी अतिश्रेष्ठ, तो भागवता माझी वरिष्ठ, त्यापाशी उत्तमत्वाचा पठन अवतार श्रेष्ठ मानिती. तो भक्ता माझी अतिश्रेष्ठ, आणि तो सगळ्या भक्तात काय आहे श्रेष्ठ भक्त मानल्या गेला. भक्ता माझी अतिश्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ भक्त कनिष्ठ भक्त आहेत का, काही फरक आहे का त्याच्यात? असं श्रेष्ठ म्हटलंय ना, मग भक्तात काही तरतम भाव आहे का, तर तो तरतम भाव पुढच्या श्लोकात सांगतील आपल्याला, आहे का नाही. अशा प्रकारचा तो सगळ्यात सिद्धांच्या मध्ये मुकुटमणी अशा प्रकारचा तो आहे. अवतार श्रेष्ठ मानिती, आणि त्याच महात्म्याला काय मानतात मग अवतार श्रेष्ठ असं मानतात. तो योगा माझी अग्रगणी, तो ज्ञानिया मानचा शिरोमणी, तो सीता माझी मुकुटमणी हे चक्रपाणी बोलिला. योगा माझी तो सगळ्या योग्यामध्ये काय आहे अग्रस्थानी आहे, तो ज्ञानाचा शिरोमणी आहे, सिद्धांचाही काय आहे मुकुटमणी आहे. असं कोण बोललं? चक्रपाणी बोलिला. देव बोलले असं, देव बोलले असं. तो काय आहे ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे, ज्ञानाचा सागर आहे तो सखया माझा ज्ञानेश्वर. जैसा कृताची कणिका कृतेश नव्हती अनिका ते भूते भौतिके व्यापकान भिन्न कदा नव्हती. कशाप्रमाणे त्याला सगळा भगवंत झालेला असतो. शिजलेलं तूप आहे, कण्या 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 दिसतात, पण कण्या वेगळ्या वेगळ्या दिसले तर तूप वेगळे आहे का? तसंच जरी हे सगळे दृश्यमान जगत वेगळं वेगळं दिसत असलं तरी ह्या तुपाच्याच कण्या आहेत. हे मुळात काय आहे तुपाची. अशा प्रकारची त्याची भावना. हे उत्तम भक्ताची नित स्थिती, आणि ही श्रेष्ठ भक्ताची मूळची काय आहे अशी अवस्था आहे. राया जाणावी सुनिश्चिती. आता मध्यम भक्त कैसे भजतील त्याची भजन गती ऐक करा. आता मध्यम भक्त कसे झाले? उत्तम भक्त श्रेष्ठ भक्त. आता मध्यम भक्त कसे ते सांगतायत.
ईश्वर माने उत्तमोत्तम, सद्भक्त माने मध्यम, अज्ञान ते माने मानो आदम, द्वेषी ते परम पापी माने. ईश्वर माने उत्तमोत्तम. सगळ्यात श्रेष्ठ तो भक्त कोणाला मानतो? ईश्वराला मानतो. सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? ईश्वर आहे. त्याच ईश्वराचे दुसरे भक्त आहे ते मध्यम आहे. मीच भक्त श्रेष्ठ, माझ्या श्रेष्ठ भक्ता करता श्रेष्ठ कोण? माझ्या करता ईश्वर. आणि त्याचे दुसरे भक्त काय आहेत? थोडे मध्यम आहेत, मध्यम आहेत. आणि मग काही अज्ञानी आहेत, भक्तीच करत नाही. अज्ञानाला तो काय मानतो? अधम मानतो. काय खरंय ते काही परमार्थ म्हणजे त्याला काय मानतो? अधम मानतो. आणि त्याचा जे द्वेष करतात त्याला पापी मानतो. द्वेषी ते परम पापी मानी. फक्त कशामुळे ते पापी झाले की याचा काय करतात? द्वेष करतात, म्हणून ते पापी झाले. ते पापी नाही का? पापी आहेत, पण संत त्याला पापी मानित नाही. पापी आहेतच ते. भक्ताचा द्वेष करणारे तुकोबरायचे अनेक प्रमाण गाच्यात आलेले ते पापी आहेत, पण भक्त त्याला पापी मानत नाही. भक्त कोणाला काहीच मानत नाही. काहीच म्हणत नव्हते, काहीच म्हणत नाही. द्वेषी ते परम पापी माने. ईश्वरी प्रेम पवित्र, भक्ताशी मैत्री मात्र, अज्ञानी तो कृपा पात्र, उपेक्षा निरंतर द्वेषी अशी. ईश्वरी प्रेम पवित्र, मग त्याचं पवित्र प्रेम कोणावर? पवित्र प्रेम देवावर असतं बरं त्या भक्ताचं. पण तो आदम म्हणजे उत्तम नाही मानला, मध्यम मानला आहे. आदम नाही, आदम त्याच्या खालचा आहे दुसरा. उत्तम भक्त सगळ्यात देव पाहतो, आणि मध्यम भक्त देवावर प्रेम करतो. सगळं प्रेम त्याचं कोणावर असतं? देवावर असतं. भक्ताशी मैत्री मात्र, भक्त दिसले त्या देवाचे त्यांच्या मित्र म्हणून. मित्र, तुम्ही भक्त, आम्ही भक्त, मग आपण दोघं काय झालो? मित्र झालो. अज्ञानी तो कृपा पात्र, आणि अज्ञानी असेल तर त्याच्यावर कृपा करावी, कृपेला पात्र हे अशा. आणि त्याचा द्वेष करतो, त्याची तो उपेक्षा करतो, त्याच्या जवळ तो जात नाही. हे मध्यम भक्ताची भक्ती. राया जाणायच्या रीती. आता प्राकृत भक्ताची स्थिती ती सुस्पृती सांगितली. आता ही झाली मध्यम. आता अधम, प्राकृत, सामान्य, निकृष्ट त्याची स्थिती सांगता येईल. पाषाण प्रतिमा हाची देव, तेथे ज्याचा पूर्ण भाव, भक्त संत सज्जनाशी पाहून अनुमात्र देव हो लवणी दे. पाषाण प्रतिमा हाची भाव, फक्त दगडालाच काय मानतो? देव मानतो. दगडालाच देव मानतो. मंदिरात आले की असतं, मंदिरात गिडी ओढू नये. मंदिराच्या बाहेर गेले की देव नाही. आपली भावना अशी असेल नाही. मंदिरात माणसं जर काही बोलायला एखाद्या वेळेस जर चालत आहे, मंदिरात नका बोलू, चला बाहेर. म्हणजे आपली भावना काय आहे? देव कुठे आहे? मंदिरात. ह्याच्यापेक्षा पुढची काही मला त्या मंदिरात सुद्धा देव मानत नाही, फक्त त्या दगडालाच काय मानतात? तेवढ्या मूर्ती पुरता देव. पाषाण प्रतिमा हाची देव, तेथे त्याचा पूर्ण भाव तिथे आहे त्याचा. पण कुठे आहे? त्या पाषाणाच्या ठिकाणी. भक्त सज्जनाशी पाहून अनुमात्र देही लवून दे. परत काही भक्त असले, संत असले, सज्जन असले, त्यांच्या पायावर कधी लवत. आपला असं आहे बुवा, एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतो आपण, दुसऱ्याच्या काय पडायचंय पाय? तो कोण आहे आपला? त्याचा काय संबंध आहे आपला? अरे देवाच्या पाया पडतो, पण दुसऱ्याच्या कशाला पडा? असं म्हणत राहतो. ते ठाई साधारण त्याला जेन म्हटलंय, भक्त की नाही. जे कोण येत? सामान्य लोक. त्याची वार्ता पुषे कोण, त्याची स्वप्नही नाही सन्मान, या परी भजन प्राकृताचे. त्याची वार्ता पुष. देव काय त्याची गोष्ट विचारतो? देव विचारणा करतो त्याची. मग आम्ही इतकी भक्ती केली, देव आम्हाला का विचारत नाही? आता भक्तीच कोणती केली? भक्तीच कोणती केली? अरे त्यांच्याच भक्ताशी द्वेष केला, आणि त्याची काय केली? पूजा केली. त्याची पूजा केली. किंवा याचा अर्थ असाही घेता येईल, अनुमात्र देव, सामान्य पुढं देह लवत नाही का? ते ठाई साधारण जन. दुसऱ्याला काय मानतो? तो सामान्य जन मानतो, देव मानत नाही. आणि मग ज्याला सामान्य मानलं त्याची कशाला तो गोष्टी विचारली? त्याच्या कशाला पुढे जाईल तो? त्याची कशाला पाया पडल? त्याला कशाला सन्मान देईल? त्याला स्वप्नातही सन्मान देत नाही. या परी भजन प्राकृताचे. सामान्याचं असं काय असतं? भजन असतं. ऐशी स्थिती जो जड भक्तो, तो जाणावा मुख्य प्राकृतो, प्रतिमा भंगे अंकुर माने निश्चित द्यावा. अशा स्थितीत तो जड भक्त आहे, तुच्छ भक्त आहे, सामान्य प्राकृत भक्त आहे. अशा प्रकारचं प्रतिमा भंग झाली, देव फुटला की देवच मेला असं समजतो.
कुठला म्हणल्यावर अरे 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 काय अपशकून आला. ते गंगाखेडच्या जवळ गंगापूरच्या जवळ एक गाव आहे, तिथं मोठं मंदिर बांधलं लोकांनी. रामचंद्र प्रभूची मूर्ती आणली अयोध्येतून आणि मोठी मूर्ती आणली लक्ष्मण माहिती, आणि त्याची मिरवणूक काढली. प्राणप्रतिष्ठा होती त्याच दिवशी, मिरवणूक काढली आणि मिरवणुकीत सगळा रवळा झाला. काय झालं, रामचंद्र प्रभूचा हातच मोडला, त्याच्यातच मोडला मूर्तीत त्या याच्यात. मला सगळंच बंद पडलं पुढचं. लोक सगळे रडायला लागले की आपल्यावर काहीतरी काय आला आता, अपशकुनाला काय होतंय काय होतंय काय होतंय. मग ते लगे त्यांनी ते सगळं हे केलं. काही माणसांनी गाडी काढली इकडे राहू बाबाकडे गेली, रडू लागली. मला बाबा स्वतः सांगितलं म्हणजे रडू लागली शहाणे माणसं, आपल्यावर काय आलं. बाबा म्हणजे चिंता करू नका, लगेच कीर्तनाची तयारी करा. कीर्तन दुसऱ्या महाराजाचं होतं कोणाच तरी, बाबा म्हणजे मी कीर्तन करतो चला. गेले कीर्तन केले आणि मग बाबांना अशा प्रकारचं त्यांना ते विषय मांडला. अरे देवाला हातच नाही, रंग नाही, त्याला हातच नाही, ज्याला हातच नाही त्याचा हात मोडेल कसा. अरे त्या पाषाणाचा हात मोडलाय. तुम्हाला म्हणजे त्यांच्या शब्दावर विश्वास होता तेव्हा ते तिथे गेले ना. मला शब्दावर आम्ही त्या आळमध्ये नथुराम बाबाची मूर्ती करायची का पाऊस का करायच्या समाधी, त्यांचा सल्ला गावात वाद. काही म्हणे मूर्ती, काही म्हणे पादुका. त्याची एक जीव करून आली पंढरपूर. मी होतो चातुर्मासाला, आम्ही गेलो बालियोगी रानात राहायचे. गोपाळपुरीच्या खोलीत गेलो. बालियोगी महाराज विचारलं, म्हणलं असं असं. बालियोगी महाराज म्हणले खरं असं आहे की नथुराम बाबा मूर्तीच्या समाधीच्या पलीकडे गेलेली होती, पण तरी पण मला त्यांनी शास्त्र सांगितलं मूर्ती करा समाधी करा. कारण मूर्ती करा पायासाठी, अशा शेवटी पायासाठी मूर्तीचा काही संबंध नाही. समाधी करा, अर्जंट समाधी करा. कारण त्यांनी सांगितलं मूर्तीला जर 3 दिवस स्नान नाही घातलं कोणी मूर्तीला तर त्यात देवत्व राहत नाही. आणि समाधीला तुम्ही वर्षभर स्नान नाही घातलं तरी त्यातलं देवत्व जात नाही. म्हणून समाधी करा. आणि मूर्तीला तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही 2 दिवस 4 दिवस आंघोळी घालणारच नाही, एखादा येईलच प्रसंग आणि मग ती फक्त दगड राहील, त्यात देवत्व राहणार नाही. पण समाधीतलं देवत्व, समाधी ठेवा दर्शनासाठी आणि मूर्ती ठेवा पायासाठी. पुन्हा तिथून मग भक्ती महाराजाकडे गेलो. भक्ती बाबाने तेच सांगितलं. ते बाबा मग मला जे त्यांनी सांगितलं, धर्मशास्त्र दोघांनीही जाणलेलं नाही का नाही, धर्मशास्त्र दोघांनी जाणलेलं. आणि ज्यांनी धर्मशास्त्र जाणलं की विचार करत नाही मागचा पुढचा, लगेच काय करतात सांगतात. अशा प्रकारचे मग मूर्ती खणली, ढाल म्हणली गेला मानी आणतो निश्चिती देवाचा मानी. 100% तो आणतो कोणाचा मानतो, देवाचा मानतो. आपली महाराज आपली नजरच अलीकडची. एखाद्या गावात जर मूर्ती आणली, कुठं काय आली, आपण म्हणतो तो दगड जरा बरोबर नाही हो, म्हणजे देव पाहायला गेलो आपण का दगड पाहायला गेलो. आणि ते एक प्रतीक आहे मूर्तीचं, फोटोचं एक काय आहे प्रतीक आहे. प्रतीक आहे. पाषाण केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी पावे अर्पे. पाषाण राहे केली काशाची जगदंबा, परी काशे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, काशे राहे काशे पणे. अभंगच केला तो खबर आहे का नाही. अरे ते प्रतीक आहे, ते मूळ स्वरूपाला तिथं ती पूजा पाठवण्याचं काय आहे ते प्रतीक आहे. अग्नी प्रतीक आहे. अग्नीत का आपण मला दावत्या टाकतो, अग्नीत का घास टाकतो, का अग्नी खात नाही तो, त्या अग्नीत तिथं जाण्याचं प्रतीक आहे. पोस्टमन आहे अग्नी, त्याच्याजवळ ठेवता येत नसतं त्याला. त्याच्या नावात पत्र टाकलं त्याला ते काय करावं लागतं, ओम इंद्राय स्वाहा, लगेच अग्नी इंद्राला द्यावं लागतं. ओम वरुणाय स्वाहा, लगेच कोणाला द्यावं लागतं, वरुणाला द्यावं लागतं. हे प्रतीक आहे पूजेचं. आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही, याच्या माध्यमातून पाठवायचं. यज्ञाचं तेच कारण, बरोबर आहे का नाही. तसं मूर्ती ही त्या मूळ स्वरूपाला पूजा पोहोचवण्याचं काय आहे प्रतीक आहे. केला मातीचा पशुपती, पण मातीची काय महती. शिवाची पूजा शिवपूजा शिवाशी माती राहे माती रूप. मातीचा महादेव त्याला. काही काही आता सुपारीचा गणपती करतो आपण, गणपतीचा आकार आहे, गुळाचा गणपती, गुळाचा गणपती, त्याला सुपारीचा आकार आहे का पूजेत.
ते प्रतीक आहे, त्याच्यापासून त्याची पूजा कोणाला पाठवायची? आपल्याला मूळ स्वरूपाला पाठवायची आहे का नाही? ते प्रतीक आहे. आणि प्रतीक कसं असावं? एकाला मुलीचं लग्न करायचंय, त्यावेळेस फोन नाही काय नाही, पत्र पाठवा, तुम्ही या बुवा. मग झालं, ते पत्र टाकायला गेला तो पोस्ट ऑफिस मध्ये, त्या मुलाकडे गेला, मुलीचा बाप पत्र टाकायला गेला, किंवा पत्र टाकल्यावर तो पोस्टमन मुलाच्या घरी काय घेऊन गेला? पत्र घेऊन गेला आणि सांगितलं हे पत्र तुम्हाला अमक्या दिवशी तिथं वाचून बरोबर तिथं पाहिलं. मला ते म्हणजे आम्हाला नाही यायचं म्हणे. का म्हणजे इतका काळा जर पोस्टमॅन असतो का? इतका काळा जर पोस्टमॅन, अरे पोस्टमॅन जर इतका काळा आहे, आम्हाला त्या मुलीशी काय करायचं नाही? पोस्टमॅन काय करायचं तुला? पोस्टमॅन काय आहे? निरोपी आहे तो. पत्र आणून दिलंय, मुलगी त्याची मुलगीचं स्वरूपच वेगळे, मुलीचं स्वरूपाची पोस्टमॅनच्या स्वरूपाचा कुठंच काय नाही, काहीच संबंध नाही. तशी मूर्ती काय आहे? त्या मूळ देवतेला अर्पण करणारं काय आहे? प्रतीक हे प्रतीक आहे. ती पूजा तिथून पाईपलाईन न कुठं जाते? तिथं जाते. म्हणून लय मोठी मूर्ती विषयी काय, मूर्ती चित्त ऐकलं तर त्याला भक्तच नाही म्हणलं नाथ महाराजांनी. प्राकृत सामान्यचे प्राकृत म्हटले. यापरी त्रिविध भक्त सांगितले भजनयुक्त परी उत्तमाची लक्षणात मृत्यूदे सांगावया चित्त उदित माझे. आता 3 प्रकारचे भक्त सांगितले, उत्तम, मध्यम आणि आत्म. उत्तम भक्त कसं कोणाला म्हणावं? सगळ्यामध्ये परमात्मा पाहतो, सगळ्यामध्ये परमात्मा पाहतो, त्याला काय म्हणावं? उत्तम भक्त मानावं. भगवंताला उत्तम मानतो, त्याच्याच भक्ताला ऐका नाही मध्यम मानतो, आणि फक्त भाषणापुरताच काय मानतो? एक देव मानतो, त्याला अधम भक्त असं म्हणावं. आता उत्तम भक्ताची लक्षणं सांगायला म्हणतात मला असं मन माझं आता हर्षयुक्त व्हायले. उत्तम भक्ताचे काय सांगावेत? लक्षणं सांगावेत. इंद्रिय विषय, आता ऐका उत्तम भक्ताचे लक्षणं. इंद्रिय विषय विषयाचे सेविती परी सुख दुःख मध्ये चित्ती विषय मिथ्यात्वे कथित ते जाणण्याची उत्तम भक्त. इंद्रिय विषय सेविती, इंद्रियानं विषयाचं काय करतात? ते सेवन करतात. परी सुख दुःखे नुमती चित्ती, पण विषय अनुकूल विषयानं सुख होत नाही आणि प्रतिकूल विषयानं त्यांना काय होत नाही? दुःख होत नाही. मला प्रतिकूल विषय सेवनच नाही करत कोणी. करते का कोणी सेवन? प्रतिकूल विषय सेवन करते कोणी? अनुकूलच करते सेवन, प्रतिकूल कशाचे? अरे अनुकूल इच्छेनं सेवन करते, प्रतिकूल मारून सेवन करावे लागतात दणके खाऊन. प्रतिकूल नाही सेवन करायचे म्हणलं तरी, सेवन म्हणजे खाणच घेऊ नका, सेवन म्हणजे भोग. सेवन शब्दाचा अर्थ काय? भोग. मला दुःख माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी दुःख व्हावं असं वाटतं का? भगा रोगो काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगवी जे बळिया अद्रष्टे जेने. मला संगती आहे तिथं भक्तीची. चला त्याचं बघूया का नंतर. खूपच गोड संगती. सुख दुःख न मटेची ती विषय मिथ्यात्वे ते कठीण ते जाणण्याशी उत्तम भक्त. विषयच काय पाहतात ते? विषय जर खोटी येत तर मग त्याच्यातून मिळणारं सुख दुःख खरं असणार आहे का? काय खरं असणार आहे? त्याच्यातच विषय जवळचे निघून गेले काय, आणि विषय महाराज आपल्याला असं एक आपलं ठोक म्हणतो आपण की अनुकूल विषय सुख देतो आणि प्रतिकूल विषय काय देतो? दुःख देतो. पण अनुकूल विषय ही दुःख देतो आणि प्रतिकूल विषय ही काय देतो? दुःखच देतो. अनुकूल विषय अभाव रूपानं दुःख देतो, भाव रूपानं सुख देतो. प्रतिकूल विषय भाव रूपानं दुःख देतो आणि अभाव रूपानं काय देतो? सुख देतो. बरोबर ना? आवड आणि नावड आपल्या भाषेत सांगतो. आवडणारी वस्तू जवळ आली की सुख देते, जवळून गेली की दुःख होते. नावडणारी वस्तू जवळ आली की दुःख होतं, जवळून गेली की सुख होते. बरोबर आहे का? अशा प्रकारचे इंद्रिय विषय सेविती परी सुख दुःख नुमती चित्ती झालं. विषयालाच मिथ्ये पाहतात. मृगजळे ज्याने केले स्नान तो नाहता कोरडाचे दान, देवी भोगी ज्याशी भक्ती बनते भक्त पूर्ण उत्तम उत्तम. एका विषयात राहून ते कसे अलिप्त असतात. मृगजळात एकाने आंघोळ केली वलागत झाला. आंघोळ केली महाराज अशी आंघोळ 2 तास पावला मृगजळात आणि वला झाला. बरोबर? तसा तो विषयात वळला तरी विषय त्याला स्पर्श गोल करत
नाही. अशा प्रकारचा तो होता. ती विषय त्याला आकळते, विषय जायते नाकळते तयाते सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. विषय नाही विषय. उत्तम भक्त काय करतात, जसे मृगजळात राहून आंघोळ केला होत नाही तसं तेवी भोगी ज्याशी आवडते पण ते भक्त पूर्ण उत्तम होतं. तसं विषय भोगून सुद्धा जे अभोगते राहतात हे काय येतं श्रेष्ठ, काय खेळ खेळे परी दाईन सापडे तो एक खेळिया शहाणारे. खेळ खेळे यादवाचा पोर एक गोप्या ही बाला बहुतची खेळ खेळला रे. खेळ खेळे परी दाईन सापडे. खरा खेळिया खेळ खेळला पण डावात सापडला हनम्या शहाणा. दोन पडे काम व्यसनी रे. कामाचे नाही ते क्रोधाची काहीचा ते काहीचे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी मनोनी लंके अशा प्रकारचं काय महाराज. ते भक्त पूर्ण उत्तम होतो. ते पुढचं कशामुळे माहितीये का, रामागड्याची आवडी मोठी ते त्या मागच्याच उत्तर आहे. म्हणजे खेळ्या माझी हनुम्या शहाणा जो न पडे काम व्यसनी रे. काम म्हणजे इच्छा. तो इच्छेच्या व्यसनात पडलेला नाही, म्हणजे इच्छाच नाही कोणती. मग काही म्हणते इच्छा नाही तर मग लंकेला काय गेली. लंकेला अरे लंकेला रामगड्याची आवडी मोठी. आमच्या गडीची आवडी होती, आमच्या रामाची आवड म्हणून म्हणून लंके येणे रे. तिने म्हणजे पोहोचणे जाणे म्हणून लंकेला ते गेले. नाहीतर त्यांचे काही स्वतःची इच्छा कुठलीच नाही. जी इच्छा ती भगवंताची इच्छा. उत्तम भक्त विषय शिविती हा बोलो रोडला प्राकृता भरती त्याची विषय नाही विषय स्फूर्ती त्यागी ती भोगिती दोन्ही मिथ्या. अरे श्रेष्ठ भक्त विषयाचं सेवन करतात असे प्राकृत लोक बोलतात, सामान्य लोक बोलतात. त्यांना विषयाचा भोगही नाही, विषयाचा त्यागही नाही. त्यांचा त्यागही मिथ्या, त्यांचा भोगही मिथ्या. का नाही विषय स्फूर्ती, विषयाचं स्फुरणच नाही. मग त्यागा भोगाचं काही विषय विसर पडेला निश्चेष अंगी ब्रह्मरस तसावला. काय त्यांना महाराज स्फुरणच जर त्या विषयाचं नाही तर भोगिती त्यागिती या दोन्ही गोष्टी काय त्यांच्या पुढं मिथ्या आहेत. भोग त्याग दोन्ही नाही तयापासी तुका म्हणे जैसी स्फटिक शिळा. त्याचा भोगही नाही. जवळ ती शिळा ज्या रंगाची होती तो रंगाची ती दिसली, बाजूला केली की कोणताच रंग तिला लागलेला नाही. आहे का नाही. अशा प्रकारे स्वप्नीचे केळे राय भोगे जागा होणी खाओ मागे त्याने हातो मागे ना तोंडी लागेल ते विषय संगी. हरी भक्त एका राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यानं महाराज केळ 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 आणि घरी ट्रोक भर केळ आले त्याला. आणि केळ ट्रोक भराले होते. मला त्याला आवडत होती केळ, केळच खाऊ म्हणला. जागा झाला महाराज. त्या स्वप्नात काही केळ खाल्ले, जागा झाल्यावर पोटभर खायचे. स्वप्नातले केळ खाल्ल्यावर पोट भरलं का, आणि जागा झाल्यावर काही हातात आलंय का. तसं मुख्य भक्ताची विषय सेवनी स्वप्नातली केळं खाल्ल्यासारखा. खाल्लं तर खाल्लेली क्रिया घडली आणि स्पर्शही कशाचा झालेला नाही. जाईल स्वप्नी आहे का नाही. अशा प्रकारचे स्वप्नीचे राज्य का मरण नो हे हर्ष शोकाशी कारण. त्यांना मग जागा झाल्यावर हर्ष नाही. कसं त्यांचं त्या विषयाचा आनंदही नाही आणि त्या विषयाचं काय नाही दुःखही नाही. बघत राहतात, आलं खात राहतात, गेलं त्याचा काय विषय नाही. अशा प्रकारचे भक्त मला तुम्ही म्हणतो काही काही लोक म्हणते बाबा महाराज गुलाबजाम वाढली ते का म्हणजे काही आपण एखाद्या महाराजाला म्हणतो. महाराज जवळ गेलो आपली आपली दृष्टी असते ऐका नाही. सांगितलं उदाहरण रामकृष्ण परमहंस त्यांच्या चरित्रात असतं. त्यांना खाण्याची खूपच आवड होती, खूपच आवड होती, खूपच आवड. म्हणजे विटपुसही चालत नव्हती म्हणजे. आणि ब्रह्मज्ञानी महाराज स्वामी विवेकानंदासारखे शिष्य खाण्याची खूप. तेव्हा त्यांच्या आईनेच विचारलं त्यांना म्हणे काय स्वामी विवेकानंदासारखा तुझा शिष्य सगळं लोक तुला ज्ञानी मानतो आणि तुला खाण्यात इतकं काय स्वतः हातात करून खायचं नाही आवडलं. सटकबाज सावधान खाण्याचं इतकं काय वेळ आहे तुला. ते म्हणले आई ज्या दिवशी माझी खाण्याची इच्छा मरेल त्या दिवशी मी मेलेला असेल असं त्यांनी सांगितलं. आणि सांगतात की एक दिवस असा आला की त्या आळणी झालं म्हणीनं तर खरड झालंय म्हणीनं.
जे आलं ते खाऊ लागले, 8 दिवसात गेले. म्हणजे याचा अर्थ मला संत काही काही क्रिया अशा मुद्दाम करतात. लोकांनी काय ठेवावं त्यांना त्याची आसक्ती नसते. मला वेळीये माझी दडे चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडी. पिशेपण मिरवी म्हणजे असंच पिशेपण मिरवी. हे गमात नाही का याला खाण्याचं लयच औषध गमात नाही आपल्याला तितकंच दिसलं, पण त्यांची आंतरिक भावना काय लाल चटणी खातो नाही. पतिबाबांनी त्याचं उत्तर दिले पहिल्याचा त्या तुकोबरायच्या चरित्रात नाही का नाही. एवढी तशी एखादी आवड त्यांना ठेवून देतो का ते हे दिल्यासारखं. लोकांनी त्याची काय करावी, सतत निंदा करावी. देवाची इच्छा असते भक्ताची निंदा करावी का. चालता बोलता एखाद्या वेळेस सहज कळत न कळत दोष घडला तर तो लगेच निंदेनं काय होत जाईल. भक्त शुद्धच ठेवायचा असतो देवाला. अशा प्रकारे त्यांना भोगत त्याग काही सगळं मिथ्या आहे विषयाची नाही. येथोरी मिथ्या विषय भान तरी शेवावया त्याशी काय कारण. येत प्रारब्ध बळी पूर्ण त्या आवश्यकता भोगावी. मग म्हणजे त्यांना विषय सेवन करण्याची काय गरज आहे बरं. इतका लागले सांगायला तुम्ही तर त्यांनी जावण डोंगरात तिकडे निबसा मला खावा. अरे नाथमाराज म्हणतात प्रारब्ध बलवाने ते भोगवतच. प्रारब्धाचे विषय ते त्याला बळ जबरीनं काय करतात भोगवतातच. म्हणजे भोगावेच लागतात. भोगत राहतो अवश्य जाण भोगवी. अवश्य काय करतात ते भोगवतात. राजेंद्र दास महाराज पाडी बाबा संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यावरती आता ते संत शेवा आहे ते सगळं त्यांची एकच इच्छा की भगवत प्राप्ती करायची आणि याच्यात टाइम चाललाय आपला संत शिव त्याच्यात. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की गुरुला तर विचारल्याशिवाय जाता येत नाही, पण अशा जागी जायचं की जिथं आपल्याला कोणीच ओळखणार नाही आणि तिथं जाऊन काय करायचं आपल्याला भगवंताचं भजन करायचं. मग कसं करावं तर त्यांच्याकडे सकाळची पूजा असायची मंदिरात आरती आणि पूजा. मग गुरुकडे गेले, पूजेचा टाइम झाला होता. म्हणजे हातात ते पूजेचं साहित्य होतं. गुरुने विचारलं बाबा जाऊ. बाबा म्हणले जा. बाबा कुठं जा म्हणले पूजेलं आणि यांना जायचं तिथून निघून. तितकीच पडत्या फळाची जशी त्या विठ्ठलपंतासारखी आज्ञा घेतली. पूजेचं साहित्य ठेवलं निघाली म्हणजे तुम्हाला 12 वाजले. रोडनं इकडून यमुनेच्या कडे चालू होतं की जावं कुठं काशीला जाऊ. काशीला काही इकडे लोक येत नाही जास्त वगैरे. पण मग आरामात चालू मग साधू येतात यमुनेच्या तरी कोणी वळखण म्हणून रोडनं जाऊ म्हणजे रोडला आले म्हणजे दुपारच्या 11 साडे 11 म्हणजे पायात काय नाही घेतलं काहीच नाही जवळ. पायात काय नाही गाडी आणि मग थांबली. बाबा पायी का चालले पाय चालले कुठं चालले ते म्हणजे हाय माझ्या मनात आलं पण कुठं सांगावं काही हे कळत. त्याच्या आधी काशीला जायचा निर्णय नव्हता. कुठं जाऊ हे कळत म्हणजे काशीला चालू बसा म्हणली गाडी. कुठं सोडतो नेऊन तुम्हाला बसा तर कुणी तुम्ही त्या गाडीत बसवलं. दिल्ली नेलं म्हणजे मोठा बंगला त्याचा वरच्या मजल्यात बसवलं आणि सांगितलं बाबा आता असे जाऊ नका मी तुमचं तिकीट करून देतो. तिकीट काशीचं काढून देतो. काशीला जातो मी तिकीट करतो. तोपर्यंत जेवण खाऊन फराळ पाणी केलं. तो गेला म्हणजे कमंडलू 2 ड्रेस जे काय संन्यासाला लागतं झोळी बिळी काय ते सगळं आणलं आणि सांगितलं बाबा तिकीट काय झालं नाही पण तुम्ही एक काम करा मला चरित्र सांगा. 1-2 दिवस तिकीटाला लागते तर चरित्र सांगा. चरित्र सांगा म्हणे एखादं. ते म्हणजे आता कोणतं सांगा. मग ते म्हणले मी 3 दिवस कर्मेती बाईचं चरित्र सांगितलं. खूप मोठी मान भगवत भक्त कर्मेती बाई. त्या कर्मेती बाईचं चरित्र सांगितलं. 3 दिवस सांगितलं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आला म्हणजे तो मी 3 दिवस झाले तिकीट नाही मुली तो बसवलं. तो म्हणे तिकीट माझ्या हातात दिलं त्यांनी विमान असं आणि सांगितलं बाबा काशीला काय जाता तुम्हाला मी कुठून येतो म्हणे त्या याला ज्योतिर्लिंग नाही का आपलं भारताच्या बाहेर नेपाळमध्ये पशुपतीनाथ. चला म्हणे पशुपतीनाथ आले होतो मी येतो म्हणे सोबत. आणि म्हणे त्यानं तो आणि त्यानं गवताच्या परिसरात त्याच्या एरियात काय सांगितलं की बाबा आम्ही चाललो काशीला. 35 लोक आले म्हणले विमानानं. असा सोहळा काशीत झाला. म्हणजे भोगवीचे बळी आद्रष्टे गेली. ते कोण भोगवतं बळ ते म्हणले मी हाणून घेऊ लागलो की एकांतच भजन करायला लोकांचं सोडून आलो आणि पुन्हा देवाने काय केलं याच्यातच पाडलं. म्हणजे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध काय करतं त्याला ते भोगवतच. भोगवतं प्रारब्ध भोगत काय त्याच्यात ते आसक्तही होत नाही आहे का नाही. स्वप्नीचे संसार सोहळे भोगीती सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे आहे का नाही. अशा प्रकारचे यथोरी मिथ्या विषय
तर मग शेवाय काय करा, हे प्रारब्ध बळी पूर्ण ती अवश्य जाणं भोगवी. प्रारब्ध काय करतं, भोगवतं. परी मी एक त्याशी काय कारण, परी मी एक विषय भोगता की स्वप्ने त्यास मटे कथा, याला जे उत्तम भागवताचा त्याशीच तत्वता. पण महाराज मी विषय शावणारा कोणी भोगताय ही त्याच्या मनात स्वप्नात सुद्धा काय होत नाही, अशी अहम निर्माण होत नाही. आता खाल्लं बरोबर आहे का नाही, या लागे उत्तम. कोणा गुलाबजामुन दिले तरी खाल्ली, कोणी चटणी भाकर दिली तरी खाल्ली, आणि एखाद्या दिवशी झाडपाला खावा लागला तरी तेवढ्याच आनंदाने त्याच्यात काही त्यांचं राहत नाही. त्याशीच तत्वता बांधली त्यांच्या चांगी, या परिविषयी आसक्ती ऊर्जेचे उत्तम भक्ती, यावरी आगा स्थितीत सांगेन तुझ प्रतीती आहे. अशा प्रकारचे श्रेष्ठ भक्त विषयाची आसक्ती काय करतात, टाकून देतात, वर्जित करतात. ते उत्तम भक्त आहे. याही पेक्षा एक पुढची स्थिती तुला सांगतो म्हणाले आता त्या भक्ताची. देह इंद्रिय मन बुद्धी प्राण याचे बंधाचे पंचायतन, शुद्धा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी. देहाची आसक्ती, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण हे पंचायतन हे बंधाचं. हे 5 जण जीवाला काय करतात, बांधतात. देह बांधतो, देह आसक्ती, इंद्रिय बांधतात, मनही बांधतं, बुद्धी आणि प्राण हे बंधाचे पंचायतन. हे बांधणार काय आहे, 5 स्थान आहे, 5 ठिकाण आहेत बांधण्याची, आहे का नाही. आणि त्यात क्षुधा, तृषा, भय, क्लेश, जन्म, मरण हे सगळं त्या बंधनात भरलेलं आहे. देहाची आसक्ती असली की जन्म मरणाची भीती आली, आहे का नाही. आहार खाण्याची याची भीती आली, आहे का नाही. संकल्प विकल्प आले, अशा प्रकारचं ते सगळे त्याला बांधतात. क्लेश, दुःख, भय, भीती, अनेक प्रकारच्या भीती आहेत. सगळ्यात मोठं भीव मरणाचं आहे. सगळ्यात शेवटचं भय कोणतं सांगितलंय, मरणाचं. असं बांधतात. या 5 स्थानी अपारश्रम ना, या नाव म्हणजे संसार धर्म. निज भक्ता प्रसन्न आत्माराम त्याशी भोगरम स्वप्ने नाही. या 5 स्थानी अपारश्रम, या 5 ठिकाणावर जो उभा आहे त्याला काय लागलेले आहेत, अपारश्रम आहेत. देहाधिकाची ज्याला आसक्ती, त्याचं दुःख घालवायचं म्हटलं जीवनभर प्रयत्न केला तरी जाणार नाही. देहासक्ती म्हणजे दुःख आहे का नाही. आणि याला संसार म्हणतात. याला या नाव म्हणजे संसार धर्म, याला संसार म्हणतात. आणि महाराज जो भक्त असतो तो प्रसन्न नेहमी असतो. का, त्याला देह इंद्रिय मन बुद्धी प्राण याच्याशी जुटलेला नाही. तो आत्माराम, तो कुठं जुटलेला आहे, आत्मारामाशी जुटलेला आहे. म्हणून त्याला संसाराचा भ्रम स्वप्नातही बाधा करत नाही, बाधा करत नाही. सुद्धा लागली आधार. मला जे काही थोडक्यात सांगतो, आपलं नाही म्हणलं की दुःख गेलं. कोणती गोष्ट असो, आपली नाही म्हणलं की दुःख जाण्याचे अनेक काही विचाराच्या माध्यमातून. खोटं म्हणलं की एक तर मिथ्यात्वाची दृष्टी आली तरी दुःख जातं, किंवा आपलं नाही म्हटलं तरी काय जातं, दुःख जातं. बरोबर नाही. एक बाई पुरी पाण्याला पाणी आणायला गेली, पाणी आणू लागली याच्याहून नदीहून किंवा विहिरीहून चालली होती. असा मोठा रोड गेला होता. एक गाडी आली, एक उडवलं त्या गाडीने, मेलं तिथे, पडलं ती. आणि लोक गोळा झाले. ती बाई तिकडून निवडली, तिला बाईने विचारलं, माय काय झालं. अहो म्हणे ते एक लेकरू हे कोणाचं, त्याला ऍक्सिडेंट झाला, ते काय झालं, मेलं. गेलं म्हणल्यावर तळतळ करायचं का नाही बाई, कोणाचं असेल 7-8 वर्षाचं लेकरू, बाई काय केलं, कुठं होती, तळतळ म्हणजे दुःखात तळतळ करू लागली. एक माणूस पळत आला, ए बाई काय पाणी नाही आली, तू वच पोरग आहे. आता माय कसं झालं, हा असंच म्हणलं ना, लक्षात यायलंय का, असंच म्हणाल का. आता अहो गेलं भांड कुणीकडं, वेळ कुणीकडं, देह कुणीकडं, लोळायली, आरडायली, वारडायली, किती क्लेश व्यक्त करायली. पुन्हा तिसरा माणूस आला, हे काय झालं बाई, काऊन आरडायली, शेवानी लागली वाढायला, काय सांगता येईल ना. दुसऱ्या म्हणले आरीच्या पोरग, तिचं नाही ते दुसऱ्याचं आहे, मी पाहून आलोय. आता लेकरू मेलं एकच, त्याची क्रिया बदलली का. ज्यावेळेस आपलं नाही हे माहिती होतं त्यावेळेसही दुःख नव्हतं. ज्यावेळेस आपलं नाही हे कळालं त्यावेळेसही दुःख राहिलं नाही. दुःख कुठं आलं, आपलं आहे जो देहा नाम अर्जुन पर देहा नाम सोजल आणि संग्रामानाम पापाच्या, अशा तो काय ठेवलेली आहे, नावं ठेवलेली आहे. आपलं म्हणलं की झालं,
म्हणून बंधनाचा तोडू फासा देऊ आशा नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंथ नाही त्याची घेता शिरी नाथिलेची माझे तुझे कोण वजे वागवी. नसलेला छंद आहे का नाही. नसत्या छंदे जन विनोदी विवळ तसे तुका बरं असू या नसत्या छंदे आहे का नाही. त्यांचा माझेपणाच निघून गेला. माझेपणा मला ते आलं एखाद्या बिमार रोग आली डॉक्टरना सांगितलं मरतोय हे माझाच नाही म्हणल्यावर त्याची काय चिंता आहे. काय चिंता आहे त्याची. माझाच नाही म्हणल्यावर त्याची काय चिंता आहे. आपल्याला चिंता कशाची पडते हा कोणाचा आहे तुम्हाला एक सांगू का. माझा नाही जर दृढ निश्चय झाला तर त्याच्या अस्तित्वात चिंता आहे. माझा नाही असा जर दृढ निश्चय झाला तर आपलंच नाही ते वागवायचंच कशाला. नाथिलेची माझे तुझे कोण वजे वागवी कोण होतं वागव. मग उभा रेने वस्त्र खेळी दे. घा म्हणल्या माणसाला जसं शर्टाचं पटकन काढून टाकावरचं फाडून फोडून तसा त्याला देह काय होतं. मग आपल्या मूळ स्वरूपाला ही उपाधी काय यायला लागली आड यायला लागली. अशा प्रकारचा त्याचा निश्चय झाला किंवा मिथ्यत्वाचा भ्रम झाला. मिथ्या आहे मिथ्यत्वाचा सत्यत्वाचा भ्रम गेला आणि मिथ्यत्वाची दृष्टी आली म्हणजे खोट्याची त्याचा काय आम धरून फायदा आहे. म्हणून त्यांना संसाराचं बंधन सुद्धा लागली या दारू. अण्णा कामचे पिढे प्राण भक्ता सुदेचे नवी आठवण नाहीशे आगाध स्मरण हरीचे. मला देहाची बुद्धी असली देहावर बुद्धी असली भूक लागल्यावर पोटात आग होती का नाही. आग होती. काय खाव नाही काय खावं नाही. पुढच्या खाण्याची चिंता आधीच करतो आपण. ब्रह्मगिरी परिक्रमेला निघलो सकाळी किती वाजता आलं 12-1 वाजत आणि मग मधात काय खाव म्हणजे अगोदरच आपल्याला काय लागते चिंता लागते. अन्न माणसं तीर्थाला गेल्यावर जायच्या आधीच म्हणते मग तिथं खायची सोय. कारण आपल्याला माहिती आहे आपण लय का त्या अनेक वेळा त्या भूकाची भीती आपण भोगली ना मग ती कसं दुःख आहे हे आपल्याला पुढचं आता काय होतं. भूक जाना नासवी आहे का नाही. अन्नाकांक्षे पिढे प्राण. पण मला नामदेव महाराजांचा आपण बोट लागले पाठीशी हिंदविते देशोदेशी गोटा घेणे जिकडे जावे तिकडे पोट येते सवे. हे संगच येत असं नाही मला पंढरपूरला जाताना घरी ठेवून जाऊ. इकडे पोट येते सवे पोट माझा पिता पोटाने ही चिंता वाढविली. अशा प्रकारचे त्याशी भुकेची मला भूक लागली की दुःख होतं. त्यांना भुकेचं दुःख होत नाही का. भक्ताचं एवढं स्मरण असतं की भक्ता शुद्धीची नवी आठवण. त्यांना भुकेची काय राहत नाही आठवणच राहत नाही. देहावर असतं त्या दिवशी महाराज द्वादशीच्या दिवशी आम्ही असं ठरवलं त्र्यंबकेश्वरला की आता गावाकडे जायचं. खूपच गर्दी होता. आदल्या दिवशी मोठे 5-6 तास दर्शनाला लागले आहे का नाही. 6 तास म्हणलं मग आपण काय करू उद्या सकाळी 4 ला उठू 5 ला मंदिर उघडते 4 ला आंघोळ करून लगेच जाऊ. कमी टाइमात दर्शन होईल. मला पाणीची एवढा मुसळधार होता की 8 वाजे लोक आम्हाला बाहेर निघायची हिंमतच नाही त्याची. हवा आणि पाणी ते मठाचं ते वाटलं ते का उडून जातं एवढं धर पत्रण ते करू लागले. हिंमतच नाही त्याची. 8 वाजता हिंमत केली म्हणलं जाऊ दे आता थोडं कमी झालं. गेलो आंघोळीकडे मला 6 तास 7 तास 8 तास तिथं दर्शनाला लागले. तिथं आमचं 20 मिनिटातच झालं का त्या पाण्याच्या भीतीत कोणीच नाही आलं. वारीच नव्हती पण पाणी चित्ता होता की आम्हाला तसं निघावं नाही वाटलं तसं कोणालाच नाही वाटलं. आणि दर्शन 20 मिनिटात दर्शन वगैरे झालं मग ते नाही सांगायचं. आणि आम्ही निघालो 10-10:30 वाजता निघालो. तर मग म्हणलं निवृत्तीनाथ तिथं जवळ होतं निवृत्तीनाथ दर्शन घेऊन आता कोणीच नव्हतं तिथं. चला मी गेलो दर्शन घ्यायला. दर्शन कृष्णामाई तिथं पूजा करू लागली. दर्शन घेतलं तिने सांगितलं महाराज थांबा 10 मिनिटं मी पूजा 1 तास लागतो पण तुमच्यामुळे मी 10 मिनिटात अटकते थांबा म्हणे तुम्ही. तर मला माहित होतं ही बावली म्हणली 1 तास तरी 1 तास घालणार आहे. आपल्याला घरी पोहोचायचे संध्याकाळी उशीर होईल जाणं होणार नाही. मग मी म्हटलं बा बाहेर आलो. तिथं काहीच मानते नव्हतं. 2 संत तिथे निवृत्तीनाथ आणि कृष्णामाई. म्हणलं 2 संतात दर्शन झालं. मी तिला पाठवलं म्हणलं तू जाईल ते कृष्णामाई सांग समजू. मला ती आत गेली सांगायचं तिने आरती दिली. मी आरती म्हणते म्हणे तू आवाज. मग आता काय राहील आम्ही 10-15 मिनिटं पण मागील 10 मिनिटात आटपलं. म्हणे पूजा माझी मी आज सगळ्यात उठून घेतली बसलो. येऊ देणं वगैरे ते झालं. 2 वाजेला बसवलं ते झालं. पण त्यावेळेस 10:30 वाजले होते आणि 10:30 वाजता त्या पाण्यात ती माऊली परिक्रमा करून आली होती. त्या पाण्यात हा हे सांगायचं मला.
आणि एवढा काटा पायात घुसलेला, डायरेक्ट छिद्र दिसत ते बांधून घेतलं आणि इथं पाय मोडलाय. नाशिकच्या डॉक्टरनं 3दा गाडी पाठवली, फक्त नाशिक लोक या. नाही तुम्ही पलस्टर करसाल आणि माझी वारी बंद पडेल. परिक्रमा दररोजची एक परिक्रमा राहते ना, माझी परिक्रमा बंद पडेल. मोडलेला पाय आणि जे पाय मोडला त्याच्यातच काटा घुसला आणि पायात चप्पल नाही. आणि पाऊस एवढा होता, मी म्हणतो ना मठात भीती वाटू लागली राहू तर बाहेर निघायची काय गोष्ट आहे. पुन्हा 10:30 वाजता, पुन्हा सकाळी किती वाजता गेली मौली 10:30 परिक्रमा करून पूजा करू लागली निवृत्तीनाथाची. याला म्हणतात देहासक्ती जाणं. याला म्हणतात. मला तिथल्या तिथं गावातल्या गावात मंदिरात नाही गेलो आम्ही दर्शनात, नाही का नाही, काय आपण देहासक्तीच्या गोष्टी कराव्यात. आणि ती माऊली जंगलाने एकटी एवढ्या वादळ पाण्यात एवढ्या त्रासात काय करून आली, परिक्रमा करून. म्हणून राऊत बाबा सारखे महात्मे म्हणले, मी नाव काढलं तर राऊत बाबा म्हणले तेवढं आपल्याकडून होत नाही. राऊत बाबा म्हणले स्वतः. उरेकर बाबाला ती माऊली केदाय म्हणती, तिथं 5 दिवस राहतात यात्रे निवृत्तीनाथाच्या, तुम्ही पत्रात राहू नका, तुम्हाला लोक बंगल्यात ठेवते. ते म्हणते मला काही म्हणू नका, मी इथंच राहणार, इथंच राहणार. काय म्हणतात 4 वर्ष झाली ती माऊली अन्नाचा कण खात नाही, नुसत्या पाण्यावर. दे आसक्ती. आपण म्हणतो भूक कशी मरेल, 4 वर्ष झाले. मी विचारलं माऊली त्या दिवशी, मी म्हणलं आहार न घ्यायचं काय, ती मी त्याची आठवणच करायची नाही. येत नाही आठवण, येत नाही आठवण कशाची. म्हणलं तुम्ही जेवण सोडलंय तर त्याचं साधन काय केलं. साधन काय म्हणजे त्याचं ध्यानच करायचं नाही. सोपं आहे ध्यान करायचं नाही. आणि कीर्तनात अर्ध्या कीर्तनाची करावं वाटतंय मला ध्यान करायचं नाही. एवढं सोपं आहे का ध्यान करायचं. पण ह्या तादात्म्यच राहिलं नाही, याला म्हणतात उत्तम भक्त. याची आसक्तीच मुळात काय झाली नाही, देहाचीच आसक्ती राहिली. बाबा ते असं म्हणाले, सांगणारे म्हणे लोक येतात, मला कोणी पोरग द्या म्हणते, कोणी काय. दिनकर बाबा म्हणे आमच्या महाराजाला पोरग नाही. कोणी काय तुमच्या गोष्टी करायला. त्या महाराजाची अवस्था पहा म्हणे, त्याची काय त्याची अवस्था काय, तुम्ही काय म्हणे गोष्टी करायला लागली. सावलीची माऊली ये म्हणजे गप्पत पुन्हा आता बोलणीच नाही, बोलण्याची नाही. देवावी काय एकच झाले केला जेव्हा दिले अशा प्रकारचे महाराज महात्मे. किती सोप्या गोष्टी नाही, ते आपल्याला वाटतंय सोपं, पण ह्या गोष्टी काय नाही, सोप्या गोष्टी नाही. किती उच्च अवस्था आहे त्या महात्म्यांची बघा तुम्ही. आणि मला अशी मग त्या महात्म्याला भक्ताक्षुधेची नवी आठवण. त्यांना भूकचिंतानाची काय येत नाही, कोणच येत नाही. मला ज्यानं फेरी केली त्याला माहितीये नाकी नऊ येतात ना. महाराज ती माऊली 3 तासात करते महाराज दररोज. चांगला तरुण 6 तासाच्या खाली तर येतच नाही, कुठंच नाही थांबला, कुठंच नाही थांबला. आणि मी महिनाभर फिरलोय, ते काय सांगितली गोष्टी नाही, ती गोष्ट नाही. महिनाभर आम्ही दोघं सांगू. मी एक दिवस 2-3 किलोमीटर पळालो, म्हणलं आई साहेब तुम्ही तुमची फेरी. आणि पुन्हा हो त्या 3 तासात मला जे देव लागते त्यांना हार आंघोळी घालून गंध लावून दिवा लावायचा. सगळ्या देवाची पूजा करून 3 तासाची ती वारच आहे बाबा. इथं दिसली की तिथं की तिकडच, पुन्हा एकदा दिसली पुन्हा दिसणेच नाही. अशा प्रकारची काय महाराज भगवंताची लीला आहे बघा. 70-75 असं 70च्या हिशोबात काही तरुणही वय नाही, 70-75चं वय. खूपच हे अगाध स्मरण हरीचे, भक्ताक्षुधेची नवी आठवण. भक्ताला अशा अगाध स्मरण. आणि हे स्मरण कोणाचं असं मोठं श्रेष्ठ हरीचं स्मरण. हे त्या स्मरणात आपण तिथपर्यंत जात नाही म्हणून आपल्याला ते खोटं वाटतं कदाचित, पण तिथं गेलेले महात्मे पाहिल्यावर मग ह्या काय आहे सत्यच आहे, याच्यात काही एखादं अन्यथा नाही. भावे करता भगवत भक्ती शुद्धे तृष्णेची नव्हे स्फूर्ती, एवढी पावले अगाध प्राप्ती त्यो भोभय निश्चिती दंडळेना. आणि पुन्हा एक सांगतो याच्यापेक्षा महात्म्याचं लक्षण, स्वतः कतही खात नाही पण खाऊ घालायची लय हौशी. आलेला माणूस उपाशी जाऊ द्यायचा नाही, नाही जाऊ देतच नाही.
अल्ला मग एवढी बोलली त्या दिवशी आपल्याला लय पैसे आले तुम्हाला. हो म्हणलं बोलली तुम्हाला त्या मठात राहाल तर लय पैसे झाले का म्हणे इथं काय कमी अरे मी म्हणलं तुम्ही स्वतः काही खात नाही तुमच्या त्या काय मी चांगलं इथं तुमच्या घरीचं खाणं आम्हाला लाज वाटत नाही जो स्वतः त्रास म्हणा जो स्वतः एवढा चिंता त्याला आपण काय म्हणून त्रास द्यावा आहे का नाही कशाला त्रास द्यावा अशा प्रकारचं आहे. याच्यानंतर म्हणजे तुम्ही कधी आले तर महिनाभर राहायचं असलं तर आपल्या बुथून राहायचं किती म्हणजे खाऊ घालण्याचा पुन्हा काय छंद आहे. भावे करतात ते आपल्या खाण्याचं कीर्तन घेतलं होतं राऊत बाबाचं आणि बाबा मला बोलता बोलता म्हणले जर तब्येत लई बिघडली तर मी येणार नाही. बोलता बोलता बोलले बाबा तिथं काय म्हणता येतं बाबाला मी कृष्णामाई बोललो म्हणलं असे बाबाचं कीर्तन घेतलं ते असं म्हणलेच बा बोलता बोलता काय सांगावं नाही आले होता अवघड होईल कृष्णमाई म्हणे नाही आले तर मला फोन करा मी पाहते कशी येत नाही कसं काय येत नाही मी येणार कसं काय नाही मला फोन करा म्हणजे नाही आले तर एका फोनवर तुमच्या गावात पळत जाते म्हणजे बाबा एकही शब्द मोडत नाही पुरेकर बाबा कोणतेच महात्मा मोडत नाही एकही शब्द त्या माऊलीचा मोडत एकही नाही बाबा कोणाच्याच हातचं खात नाही त्या माऊलीच्या हातचं खात पवित्रता तशी आहे का नाही भावे करता भगवत भक्ती सूर्यदृश्याची नव्हे स्फूर्ती महाराज श्रद्धेनं जर भगवंताची भक्ती केली तर आठवणच येत नाही कानाची मुगाची असं नाथ महाराज म्हणतात आपल्या लिखी बरं नाही येते ना आपल्या लिखी येत नाही का बरं येते तुम्हाला एक सांगू का अति आवड भुगतानाचा विसर पाडणे अति आवड पाडते आपल्या संसारातही अति आवड असते मला पोरीचं लग्न असू द्या वर बापा दिवसभर भूकच लागत नाही तहान नाही लागत नाही का लागते लोक म्हणतात तुम्ही जेवून घ्या जेवायचं काय नाही 10 वाजले रात्री पोरभरच खायला काय म्हणतो आज कसं झालं पण भूकच नाही कशाचा परिणाम आहे त्या कार्याची अति आवड आहे जिथं अति आवड आहे तिथं तहान भूकची काय येत नाही आठवणच येत नाही सुधे दृश्याची नव्हे अति दुःखातही होत असं अति दुःखातही होतं आणि अति आनंदातही होतं आहे का नाही एवढे पावले आघात प्राप्ती देव भाऊ बहिणीची आणि मग एवढ्या उच्च स्थितीला गेल्यावर संसार काय भीती घालणार आहे अरे जिथं भूकता आणायची आठवण नाही तिथं महाराज काय त्या शरीराला कोण त्या संसार काय संसाराचं चालून कुठपर्यंत चालतंय शरीरापर्यंत तिथून पुढं काय चालतंय या संसाराचं तिने जे आता ना चला पुढं काय संसाराच्या बापाचं चालतंय झालं त्याचं संपलं त्याचं पुढं काय नाही मार्गच नाही त्याचा मार्गच नाही एकदा त्यानं ती पाठी वलांडली कबड्डी आता मागचा किती बलवान असला तो पुढे गेला की आउटच त्याचं काय चालतं त्याचा दम नाही अरे जो स्पर्श करून पाठी वलांडून गेला ते ज्यानं स्पर्श केला तो काय झाला आउट झाला ते संसारात स्पर्श करून ते काय म्हणते त्या पाठीत लोणाडे कबड्डी टच पाटी त्यानं जल स्पर्श करून गेला ते काय झालं मेले तसा तो सगळ्या स्पर्श करून शिव वलांडून गेला सगळ्या शिव वलांडून पलीकडे गेला आता ते मागचे काय झालेले आता काय धरते त्याला मेलेला हा अधिकारच नाही मला धरायचा अधिकार धरायचा फक्त एकच आहे त्याच्यात की पुन्हा जिद्द होते आपणही मारतो कधी बायकोला म्हणतो मी तुझ्यासाठी मेलो तू माझ्यासाठी मेली पण मग ते पुन्हा खेळण्यात पुन्हा काय होते ते अर्धा तास जिथे भूक लागली की जिथे झाली पुन्हा जिथे होते ती आणि ते मारणं असं की पुन्हा काय होत नाही जिथेच होत नाही ऐका नाही काय नेऊन निजविले स्मशानी माणसे जाळी हाती घेऊन काठी तुका लागला कलेवरा नेऊन निजविले स्मशानी माणसे जाळी ते ठिकाणी आहे का नाही अशा प्रकारे एवढे मग काय संसाराची भीती मना माझी भाऊ बाई भरणी ते मन राहिले आतले हरचे तरी आता भयात येते ते कोण मनपणी असे ना मला संसाराची भीती आहे मना आणि ती मनच त्यांचं मन राहिलं नाही आता काय मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासनी कैसे निवृत्तीशाही काय राहिले महाराज त्या दिवशी ते कोकरंग्याचे महाराज आले ते आता त्यांना घरी त्यांनी रात्री 12:30 ते लागून आले ते म्हणले अरे बाप म्हणले मला बायकून सकाळी सांगितलं होतं ना असं अर्जंट काम होतं म्हणले
काय झालं असेल आता काय माहिती. सकाळी 9 वाजता सांगितलेलं काम किती वाजता आठवणी झालं? रात्री 12:30. जाऊ म्हणजे ते काही काही केलंच असं तरी घरात कमी असेल काही असेल थोडंफार. पण ते महाराज या चिंतनात ते काय झालं त्यांना काय भीती घालते संसार. हळूहळू हळूहळू हळू सगळ्याचा विसर पडला. मनच मन राहिलं नाही. मग काय मन तरी हरिचरणी. कुठं राहतं? हरीच्या चरणावर. वेधले हो मन तयाची गुणी. मग काय करू बाई, काय कशाचं संसाराचं भय आलं तिथं? मनच मन नाही. मनीच पुरे देवताची स्फूर्ती. ते तर भाऊ भयाची दृढ स्थिती. ते मनी आली हरीची वस्ती याला की भय निवृत्ती भाऊ भय निवृत्ती द्वेषी. मनीच पुरे द्वेताची स्फूर्ती. मनात द्वेताचं स्फुरण निर्माण होतं. द्वेत कुठं निर्माण होतं? मनात होतं. आणि द्वेत निर्माण झालं की संसाराची भीती दृढ होती. तुझे जवजव घडे संसो संसार भय जोडे. ऐसे आपुलेनी तोंडे बोलिले देव. देव बोलले. द्वेत आलं की भीती आली, संसाराची भीती. मग महाराज ज्या मनात द्वेत निर्माण होतं ते मनी आली हरीची वस्ती. त्या मनात येऊन कोण राहिला? हरी राहिला, देव राहिला. आणि मग देव जर मनात येऊन राहिल्यामुळे या लागी भवभय निवृत्ती द्वेतेशी. संसाराच्या भीतीची निवृत्ती झाली का? द्वेतेशी निवृत्ती झाली. द्वेतच नाही राहिलं तर मग भीती कुठली राहिली? संसार चित्र म्हणजे तो मनरूपी पटू फाटे जैसे सरोवर आटे प्रतिमा नाही. 3 प्रकारचे योगाचं वर्णन, 2 प्रकारचे ज्ञानेश्वरीत आलं. माऊलींनी 3ऱ्या प्रकारचे ज्ञान योगी, हाट योगी आणि भक्ती योगी. बरोबर आहे का नाही? ज्ञान योग्यानं काय केलं? आपलं राजयोगी, हाट योगी आणि राजयोग्यानं काय केलं? माऊलींनी एक चित्र निर्माण केलं. म्हणजे एक पिक्चर. त्यावेळी पिक्चरची माऊलींनी पिक्चर मध्ये काय असतं? एक मशीन असते, पडदा. तो पडदा समोर असतो, त्याच्यावर चित्र काढल्या जात नाही. त्या मशीनचा फोकस असतो आणि त्याच्यावर ते चित्र काय केलं जातं? उमटलं जातं. महाराज हाटी योग्यानं काय केलं? तो पडदाच फाटला. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू हाटी. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तो पडदा फाडला. हाटी योग्यानं मनाचाच पडदा फाडला. चित्र दिसणं काय झाली? इकडून रील फेकायली पण पडदा नसल्यामुळे चित्र उमटून गेले. राजयोगानं पडदा फाडला नाही. मग मनाची घडी घडी हृदयामाची. मनाच्या पडद्याची काय केली? घडी केली. मनाच्या पडद्याची घडी केली. पडदा फाडा काय आणि पडदा घडी केली काय? चित्र दिसणं काय झालं? बंद झालं. महाराज भक्ती योग्यानं काय केलं? भक्तानं काय केलं? पडदा फाडलाय नाही, पडद्याची घडी केली नाही. काय केलं? जी मशीन आहे ना, त्यांनी मूळ पाहिलं की मशीन फेकायली चित्र. मशीन जी फेकायली ती उमटायली. मशीन म्हणा नाही फेकायली, मशीनवर रील आहे. मशीनवर काय? रील आहे. मग काय केलं भक्तांनी? संसाराची रील काढून फेकली आणि रामरूपी रील बसून दिली. मशीन तिचा ते फोकस फेकायली, पडद्यावरही चित्र उमटायली, पण रील काढून फेकल्यामुळे संसाराची चित्र कशाची उमटायली? परमार्थाची चित्र उमटायली. आणि त्या चित्रातून चित्रपटाचा आनंद म्हणून तर बघतायली का? आनंद भोगायले आणि आनंद भोगून दुःख होईल का? संसाराचा आनंद नाही भोगायले. कोणत्या चित्राचा आनंद भोगायले? कोणतं रूपी? मग कथा काय करायली? नाचायले काय? गायले काय? परदेश म्हणजे गाणं लागायलं, नाचायले, पण कुठलं लागायलं? रीलच बदलली ना. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. रीलच बदलून टाकली. अशा प्रकारचे पुढिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. म्हणून भक्ताला भक्ती सगळ्यात सोपं साधन आहे. अशा प्रकारे महाराज ते मन राहिलं नाही, मनच राम झालं. आता काय होणार आहे? आता महाराज मन हे रतले हरिचरणी. आता कशाची संसाराची भीती आली आहे का नाही? कशाचं द्वेत आलंय? म्हणून संसार द्वेता सहित संसाराच्या भीतीची देह बुद्धीपाशी जाणा नाना परी उठती तृष्णा. ती बुद्धी निश्चय हरीच्या स्मरण करिता परिपूर्ण विनटली सोय. आता बुद्धीचं काय झालं? देह बुद्धी माझी जाणा नाना परी उठती तृष्णा. महाराज देह बुद्धी असलेली असली की तृष्णा निर्माण होते. तृष्णा म्हणजे तहान. हे पाहिजे, ते 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 पाहिजे, अशी तृष्णा निर्माण होती. आता जी बुद्धी देहाच्या ठिकाणी राहून तृष्णा निर्माण करते ती बुद्धी हरीचं स्मरण करायला लागली. आणि महाराज हरीच्या स्मरणानं ती नटून गेली. आता काय तिला तिच्या तृष्णाच राहिली नाही. आता काय करणार आहे?
अशा प्रकारचं बुद्धीचंही झालं. जे जे पुरे तृष्णा स्फुरण ते स्वयं प्रकटे नारायण. तेव्हा तृष्णा वय तृष्णा विरे संपूर्ण पूर्णा माझी. जिथं जिथं तृष्णा निर्माण झाली त्या तृष्णेत नारायण प्रकट होतो. आणि नारायण प्रकट झाला की तृष्णा मरून जाते. आपल्या जवळ येतो तो काय मिळवायचा, पुन्हा पुन्हा काय मिळवायचा, कशाकरता मिळवायचा तोच आपल्या जवळ येतो. अशा प्रकारचं ते तृष्णा विरून जाते, मरून जाते. या परिका तृष्णा रहित हरिस्मरणे भगवत भक्त इंद्रिय क्लेशा भक्त आलिप्त तो ही वृत्तांत ऐकलाय. तृष्णा नाही म्हणून काय झालं, त्यांना दुःख नाही, देहासक्ती नाही, दुःख नाही, मनाचा मन पण गेला, दुःख नाही. आता इंद्रियाचे क्लेश त्यांना नाही, शारीरिक दुःखही त्यांना नाही. अलिप्त आहे त्याच्यावरून. कसे आहेत ते आहे मुख्य कष्टाचे अधिष्ठान इंद्रिय कर्मी रायादान. ते इंद्रिय कर्मी ब्रह्मस्फुरण हरिभक्ता पूर्ण हरिभजने. मुख्य कष्टाचं जे अधिष्ठान आहे ती इंद्रियावरच आधी आघात होतात आणि इंद्रियापासून मग ते काय होतात, दुःख मन आत घेऊन जातं. मन दलाली करत राहतं. सुख दुःखाचा नागोवा तो कुठे घेऊन जातो, माऊली म्हणतात आत घेऊन जातो, आहे का नाही. हे सुख, हे दुःख, हे मैळ, हे चोख, हे बुद्धीचा नियाचं कार्य सांगत असताना 13व्या अध्यायात सांगितलं मन कशाला म्हणावं. जे इंद्रियावर सुख दुःखाचे आघात येऊन पडतात ते मन घेऊन अंतःकरणापर्यंत काय करून घेऊन जातं. मन जर सोबत नसेल तर इंद्रियावर आघात आले तरी ते हात पोहोचत नाही. अशा प्रकारचे तो वृत्तांत आहे. आता सगळेच इंद्रिये, सगळ्या इंद्रियाच्या ठिकाणी सगळ्या इंद्रियाचे कर्म ब्रह्माचं स्फुरण झालं त्यांना. डोळे ब्रह्म पाहिले, कान ब्रह्म ऐकायले, हात ब्रह्म करायला कुशावा करायले, पाय ब्रह्म चालायले. आणि मग काय भीती राहणार आहे. दृष्टीने घेऊन जाता दर्शन, दृश्य मात्री प्रकटे नारायण. श्रवणी शब्द घेता जाणं शब्दात ती पूर्ण विरोधी वस्तू. जो डोळ्यानं काही दर्शन घ्यायला गेला, काही पाहायला गेलं तर जे पाहायला गेलं तर ते काय दिसायला लागलं. जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ते सगळं त्याला ब्रह्म दिसायला लागलं. काय ऐकायला शब्द कानावर पडले तर ते शब्दही काय म्हणून पडायला लागले, ब्रह्म म्हणून पडायला लागले. म्हणून मला शब्दाचं दुःख नाही. शिवी दिली तरी ब्रह्म आणि कोण स्तुती केली तरी ब्रह्म. रूप पाहिलं तरी ब्रह्म आणि कुरूप पाहिलं तरी ब्रह्म. सुगंध आला तरी ब्रह्म आणि दुःखच कुठं राहिलंय. मग अशा प्रकारे गाणे घेताना ना वासाव बोधे प्रगटे परेशु. रसना सेवी जो रसी ब्रह्म सुनीत स्वादे प्रगटे. जो सुगंध दुर्गंध ब्रह्म, रसाचाही तसंच कडू असो, तिखट असो, आंबट असो, सगळंच ब्रह्म झालं. आता काय राहणार आहे त्याच्यात. म्हणून त्याचाही आनंद ब्रह्माचा. देहे लागतात शीत उष्ण अथवा का मृदू कठीण. तेथे स्पर्श ज्ञानी जाणांचे मात्र पूर्ण प्रकट. देहाला शीत लागो, उष्ण लागो, मृदू लागो, कठीण लागो, जो इंद्रियाला जो स्पर्श झाला तो कशाचा होतोय, ब्रह्माचा होतोय. मग कठीणही ब्रह्म आणि मृदूही ब्रह्म, आहे का नाही. शीतही ब्रह्म आणि उष्णही ब्रह्मच होऊन जात. आता कर्मेंद्रिय प्रवृत्ती तेथेच पुरे ब्रह्मस्फूर्ती. घेण्या देणे का मनस्थिती इंद्रिया गती आत्मार्थ. आता कर्मेंद्रियाचं तिथेही ब्रह्माची. घेणंही ब्रह्म, देणंही ब्रह्म, चालणंही ब्रह्म, बसणंही ब्रह्म. सगळं काय होऊन गेलं त्याच्याकरता ब्रह्म. आयशा करिता इंद्रिय कष्ट ते कष्टी होई निज सुख प्रगट. तेने इंद्रिया विश्रांती चोकटन पिकली स्वानंद पीठ हरिभक्ता. असे इंद्रियाचे जे काही कष्ट इंद्रिय करतात, इंद्रियाला जे कष्ट होतात ते कष्ट न राहता तिथं मूळ सुख प्राप्त करून देतात. कारण ते सगळं काय झालेलं असतं त्याचं ब्रह्मस्वरूप झालेलं असतं. आणि महाराज म्हणून इंद्रिया विश्रांती चोखट, शुद्ध विश्रांती इंद्रियाला काय होऊन जाते, मिळून जाते. तोपर्यंत इंद्रिय विश्रांती पावत नाही. पिकली स्वानंद पेठ हरिभक्ता. आणि महाराज स्वानंदाचा बाजार पेठ हरिभक्ताला चांगल्या प्रकारची भरलेली असते. स्वानंदा मूळ आनंद. जो आनंद एकदा झाला की कधीही जात नाही. नित्यानंदा पुढे आनंद तो कोणता काय अशा प्रकारे त्याची होती. म्हणून इंद्रियाचे कष्ट त्याला ते बाधा करत नाही. याला किती द्या तेनेची इंद्रिया सुखप्राप्ती. हे भगवत भक्तीने युक्ती भोगीची हरिभक्ती हरिचेनी. जे इंद्रिय कष्ट होतात ते भगवंताचं सुख ते भोगत राहतात. आणि म्हणून भगवत भक्ताला हरीचंच सगळीकडे स्मरण असल्यामुळे तो आनंद भोगतो. जन्म आणि मरण हे देहाचे माता दान. भक्त देवी पूर्ण देतात हरिचरण हरिरूप झाले. जन्म आणि मरण हे देहाच आहे नाही. हे कोणाचा धर्म आहे हा.
आपल्याचा धर्म नाही येतो नैनम जन्नते शास्त्राने नम दहदी भावनाचे नम वेद्या पूर्ण सुशी मारुदाचे दोविंदायु मक्ल देशशेचे नित्य सर्वगत स्थानम रचलोय सनातनः अशा प्रकारचा अनादिनित्य शुद्ध निरूपादी विशुद्धी म्हणून वगैरे त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून महाराज हे देहाचे धर्म आहे त्या देहाचा आपला नाही आता देहाचे धर्म आगा देहीचे धर्म आत्मा याच्या ठाई देहे देहीचे धर्म देहाचे धर्म देह पाहून घेणं आपल्याला काय करायचं म्हणून त्यांना देहाच्या मृत्यूची जन्माची कधी भीती राहत नाही याला की देहाची अहंता कदानुपजे भगवत भक्ता ते भक्तपूर्णतेची कथा ऐकून प्रथा सांगेल म्हणून देहाचा अहंता अहंकार त्यांना कधीच बाधा करत नाही तिथे निर्माण होत नाही अशी भक्ताच्या पूर्णतेची कथा मी तुला सांगतो राजा ऐक देह धरल्या पंचानने भक्त न दंडळी जीवे प्राणी वंद्या पुत्र सोळी दिने देहाचे मरणे ते विदेके देह धरल्या पंचानने शिवानो देह धरला जंगलाच्या एखाद्या वेळेला पंचानन शिव धरला देव दळमळत नाही हलत नाही जागेवर म्हणजे सिंहानं धरला याचा अर्थ सिंह कशासाठी धरतो सत्कार करायसाठी पूजा करायसाठी महाराज तो कीर्तन ठेवतो कशाचं खायसाठी जीव घेण्यासाठी म्हणजे जीव घेणारं संकट आलं सिंहानं धरला याचा अर्थ संकट कोणतं आलं जीव घेणं आलं जीव घेण्यासाठी संकट जीव घेणार आता मरणार आता सगळेच झालं निश्चित झालं की आता काय होणार मरणार तरी ते डळमळत नाही का काय महाराज नाथमार्गांना दृष्टांत दिलाय एका वंद्या पुत्राला फाशीची शिक्षा झाली आणि तो रडू लागला वंद्या पुत्राला काय झाली फाशी शिक्षा फाशी शिक्षा रडत का नाही म्हणजे रडू लागला कुठे खरं रडणं त्याच वंद्या पुत्रच नाही म्हणजेच या लेका कैची जन्म कैची जन्म नवी निळी भूमिका पत्रिका अशा प्रकारे तसा देह म्हणजे वांजेचा मुलगा म्हणजे नाहीच इतका त्यांचा दृढ निश्चय झाला असतो देह आयुष्य की देह काय नाहीच छायाखाली छाया पालखी बाईसाली ऐशे कोणी चिंतेनाची तैशी देहाची पदवी यावी हेन ठेवी सद्भावी लोक बघता आपल्या देहाला मोठं पद मिळावं हे झालं आता दुःखाचं मोठं पद मिळावं पूजा व्हावी अरे आपली सावली पालखीत बसून हिंडावी असं कोणाला वाटतंय का आम्हाला काय नाही हो आमची स्वतःची काही इच्छा नाही असं म्हणते आमच्या लेकरा बाळाला सुखवा असं म्हणतात आपलं काय नाही पण लेकरा बाळाला तसं म्हणलं मला आम्हाला मान नाही पाहिजे हो आमच्या सावलीचीच पूजा करा आणि या सावलीत बसवा पालखीत मी इथंच राहतो असं कोणाला वाटतंय का जसं माणूस सावलीची पूजा इच्छित नाही तसं देहाला ते काय मानतात सावली देहाला सावली म्हणल्यावर त्या सावलीची पूजा करीलच कोण कशाला पूजा करायला लागेल देह सावली त्याची पूजा काय करणार अशा प्रकारचं म्हणजे सुखाची अपेक्षा नाही आणि दुःखाची तिथं काय नाही रे गावा नाही सुख दुःख दोन्ही नाही देहा अशी आली या नाना विपत्ती बगदात घेतून मोठेची ती जे आकाश शस्त्र घातील नाही का कुळती तशी यावर नाना प्रकारच्या विपत्ती आल्या तरी भक्ताला खेद होत नाही का होत नाही तलवारीने एकाला आकाशाला मारलं दन 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 आकाश रडूच लागलो किती कापलं किती काय झालं आकाशात शस्त्र आणल्यावर जसं आकाशाला काहीच वाटत नाही तसं देहावर किती काय अगागी माझी पडलिया का शस्त्रावरी उडलिया आगीत पडला शस्त्रानं पडला काही त्याला त्याचा संबंध राहत जननीचा ठरी देव जन्माला भक्तो म्हणे मी जन्म आला रवी थिल्लरी प्रतिबिंबाला थिल्लर मी आला का झालं म्हणे महाराज जननीच्या ठरी देव जन्माला आहे का नाही एखाद्या आईच्या उदरातून जन्माला मुलगा जन्माला भक्ताला विचारला तू जन्माला तू म्हणतो मी नाही जन्मलो मला काय जन्मायचं कारण आहे मी अजन्म आहे देह जन्माला जन्मणारा देह आणि मरणाराही देह अरे सूर्य एका डवात प्रतिबिंबित झाला सूर्य म्हणतो का मी प्रतिबिंबित झालो सूर्य कशाला म्हणतोय सूर्याला आपण गेलो सूर्याकडे जे हरी महाराज माणसं काय काय जवळ गेलो वर्णन करायचं सवासी म्हणजे बरं वाटत महाराज काय तुमचं स्वरूप त्यात याच्यात दिसू लागलं खरंच तुम्ही सुंदर ते मला कोणता डवळ कशाचा प्रतिबिंबन कशाचं काय सूर्याला काहीच माहित नाही सूर्याला काय माहिती आहे का नाही अशा प्रकारचे सायंप्रत सूर्यप्रकाशी अग्नि आफ्रिकन धर्मनगर आभाशी देव प्रतिपाळी अदृष्ट तैशन म्या केली ऐशस पुरेना संध्याकाळी दुपार संध्याकाळ महाराज सूर्याला काहीच माहित नाही
आपल्याला संध्याकाळी, आपल्याला दुपारी, आपल्याला संध्याकाळी, त्याला संध्याकाळही माहित नाही, त्याला दिवसही माहित नाही आणि त्याला दुपारही माहित नाही. तसं त्या देहावर काय संकट आले आणि काय मृत्यू जन्म आले त्याला काही माहित नाही. स्फुरणच नाही. फक्त देहाशी आता मरण, हेतुरहित हरीचे स्मरण. याला किती हनी मानले आपण, न मरता पूर्ण पूर्णत्वे ब्रह्मे. भक्ताला देहाशी आलं मरण, आम्हा काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू खाऊ. देह प्रतिपा हेतुरहित हरीचे स्मरण. मला देहा कोणतं चिंतन न करता, कोणताच हेतू मनात न ठेवता काय चिंतन असतं त्यांचं, हरीचं चिंतन. आणि हरीच्या चिंतनात मला कधी तो देह जातो हे त्यांनाही कळत नाही. टाकली गतीचा दिवा, जी काय झाला हे दवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. काही त्याला त्या महात्म्याला कळत नाही कधी काय देह पडला तर. थिल्लरा समूळ नाश झाला तरी रवी न म्हणे मी निमाला. देवी देह गेल्या भक्तोगला सद्रूपे संचल हरिस्मरणे. अरे त्या पाणी संपून गेला तर सूर्य काय म्हणतो का आता प्रतिबिंब मेलं तर मी मेलो, मी गेलो? काही संबंध नाही. तसा तो देहाच्या जाण्यानं मरणही मानित नाही. आधी काय सर्प मारावा, मग दोरा ते दूर करावा. तो न पालटला गौरव दूरची आगवा दूर रूपे. अरे दूर सिद्ध करण्याकरता काय सर्पांनी मारावं लागतो का? मारावं लागत नाही. सर्प नव्हताच, पहिलाच दोरच होता, दोरच आहे आणि दोरच काय येतो राहणार आहे. आपल्याला थोडा भ्रम झाला होता. देवी हरिभक्ता देहाचा अभाव, मग काळ कावना घाले भाव. अरे देहाचाच अभाव आहे, देहालाच ते मानित नाही तर मग काळ काय घालणार आहे? कोणावर घालणार आहे? देहावर घाली. तू घेऊन जाय, आम्हाला काय करायचं त्याच, काय करायचं त्या देहाचं, आहे का नाही? ते आपलं नाहीच आहे. दुसऱ्याची वस्तू आपल्याकडे सांभाळायची तर अडचण होती. माणसाला काही देतो का नको बाई? दुसरे सोयाबीन घरात टाकल्यावर हे आनंदात झोपत होतो. आपल्याला काय कमी आता 100 पोती म्हणतोय बाबा तुझ्या पाया पडतो, चोर घेतो तू काय कर जाय बाबा माहेर. तू मला बरं येतो पाहुणे राहून येते. अरे पाहुणे राहून काय मागतील घालतो या कधी महागाला दाबून घेते. तशी सोयाबीन जशी दुसऱ्याच्यासाठी, दुसऱ्याची काय शेती ज्याचे त्याला देणे लागे. देहा उसना नीला शेती ज्याचा त्याला. आपल्याला दंड काय येतो बरोबर आहे म्हणतात, ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता कारण्या. ज्याचे दिले त्याची फळ पावे. अशा प्रकारचं अर्पण करून ज्याचं ते घेऊन जा. कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब बोल शब्द ते म्हणजे खूप वेदांतात प्रक्रिया. संसार कसा निर्माण झाला, कोण निर्माण केला, तो संसार कशा स्वरूपाचा आहे, तो जीवाला कसा बांधतो, आहे का नाही? जीव जर चैतन्य आहे, चेतन आहे, तर चेतनाला जड कसं बांधू शकतो, वगैरे 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 अनेक प्रश्न येतात. ते म्हणजे सगळ्यात एक सांगतो, तो कोणाचा आहे, तो कसा आहे, तो मिथ्या आहे का सत्य आहे, तो कोणाचा आहे, तो कसा निर्माण झाला, त्यानं कसं बांधलं, त्यानं कसं सोडलं, हे काहीच आम्हाला माहित नाही. आमच्या फक्त एकच ध्यानात आहे, तो आपल्या कामाचा नाही. काय करायचं रे कम्या कुठं ठेवून गेले तुम्ही? कोणाचा आहे? आणि ते म्हणजे असे हाडानी म्हणून नाही बोलत महाराज. आज तेवढं ज्ञानी नाही, भक्ती आणि ज्ञान. राऊत बाबा आळंदीत बोलली होती, तुम्ही कोणी आज सारखे घासवाले धर्मशाळेत. भक्ती आणि ज्ञान याची सांगड कशी आहे? राऊत बाबा म्हणले असा फिट सांगड बसणारा सिद्धांत एखादा नाही, ग्रंथ नाही एखादा पेशल. काही म्हणतात भक्ती श्रेष्ठ, काही म्हणतात ज्ञान. पण भक्ती ज्ञान संत म्हणले एक आहे, पण मग ते एक कसं आहे असा त्याच्यावर विस्तारित नाही. ते म्हणले फक्त आता डॉक्टर बाबा करू शकतील, आमच्या सारख्याचं ते काय नाही, काम नाही. कोण म्हणावं? म्हणते ज्ञानदेव तू म्हणायची. आपल्यासारखे तर कोणाला काही म्हणायला तयार म्हणले. दोघे ज्ञानी महात्मा आहेत, पण ते म्हणले फक्त आम्हाला एक माहिती की हो आपल्या कामाचा. मग आपल्या कामाचा नाही तर कोणाचा का असं देव कोणाचा? पंचमहाभूताचा भांडण लागले ना. पंचमहाभूताचा आहे का नाही, महाराज काळाचा का कोणी म्हणतं, त्रिगुणाचा का कोणी म्हणतं, मायेचा का कोणी म्हणतं, संकल्पाचा. ते म्हणजे कोणाचा आहे असो, आपल्या कामाचा नाही ना, आपला नाही ना. ही वस्तू आपली नाही, मग कोणाची असो, याला आपली नाही. घेणं देणं काय कुठे? आपल्याला फक्त आपली. जगावर जायचं नाही, तिची वाटच कशा. संसार कोणाचा आहे असो, कसा आहे असो, डोकंच खाऊ नका म्हणजे फक्त तो आपल्या कामाचा नाही. एवढं मात्र 100% खरं. काय करायचं ते कोणाचा का असं, आहे का नाही? अशा प्रकारचं भक्ताची काय झालेला असतो, दृढ निश्चय झालेला असतो. आता आम्ही आहोत, आम्हीपणे वाहू आमचे आम्हा. मग आम्ही मूळ स्वरूप आहोत. आम्ही सोडून बाकी सगळं काय आहे? मिथ्या आहे. मिथ्या आहे. आपल्याला काय करायचं? इत्यादी संख्यांना साप चावला होता डॉक्टर बाबा, तुम्हाला माहिती नाही का? खोलीत झोपले आणि साप चावला. रात्री त्यांना कळलं साप चावला.
10-10:30 रात्री चावला. ते कोणालाच म्हणले नाही साप चावला. आणि मला झोपले ते तसे चिंतन करत झोपले. सकाळी आंघोळ करून उठले आंघोळ केली 4 वाजता, देवपूजा केली. 8 वाजले पाठ झाला त्यांचा. त्याच्या पुढे कोणी जात नाही. 8 वाजता पोरायचं नाही तर पोरवला की असं झालं इथं पागले साप चावला. पागले सगळे पुरवले विद्यार्थी मला त्यांच्यावर प्रेम करतात. घाबरले सगळे घोडी पापा. तो सरप कपड्यात मरून पाहिलेला होता. पोर महाराज ते त्याने थैलीत सरप टाकला पुण्याला. ते म्हणजे मी डॉक्टर आहे आता काय नसते वर. ते स्वतः डॉक्टर नाही म्हणजे जमतच नाही पोरायचं आग्रह गाडी केली लगेच निघा पुण्यात. ते डॉक्टर लोक म्हणजे सरप आणला का ते अगोदर लगेच सरप थैलीतच होता. सरप पाहिला ते म्हणले दाखवूच नका. ह्यो सरप चावलेला माणूस जीवन तेवढा टाइम रात्री चावला म्हणले ना. तो सरपच एवढा विषारी की हा दवाखान्याची पर्यंत पायरी चढू दे. कोणाला चावला ती म्हणले यांना. हा त्यांना तो सरप नाही म्हणले यांना नाही चावला. चावला इथे तर आता होते काय रक्त तपासले करत काहीच नाही मला. त्याचे विषाणू कुठले नाही सरपच मरून काढले. राऊत बाबानं त्यांना काही झालं नाही म्हणून आनंदीत आम्ररसाची कुंड केली राष्ट्रवादी धर्मशाळेत. 50,000ची त्यावेळेस नुसती हाती लागली नाही. सगळ्याच आनंदीत जीव घातलो आम्ररस करून. मला त्या बाबाचं जीवन म्हणजे जीवनच वैभवी जीवन राहत आमरस. आणि कीर्तन केलं होतं राऊत बाबानं. ते राऊत बाबा म्हणले ऐका ते काय म्हणले तो साप यांचा जीव घ्यायला येऊन नाही चावला म्हणले. तो साप कोणीतरी योग भ्रष्ट महात्मा होता. मागच्या जन्मात साधन केलं जसं हरणाच्या गर्भात जड भरताला जावं लागलं तसं त्याची काहीतरी चूक झाली. तो महात्मा काय झाला साप झाला. तो सापाचा देह टाकताना महात्म्याचं दर्शन घेऊन मेला. तो चावला नाही. एका महात्म्याचं काय करून मेला दर्शन घेऊन मेला. त्याला त्याच्यातून काय झाली आता त्या यवनीतून मुक्तता झाली. तर एवढा साप चालतो अंगात रक्तात कुठंच त्याचा विषाणू नाही. सोपी गोष्ट आहे का. अधिकारी महात्मे डॉक्टर बाबा त्याच्या जवळच गेल्यावर कळतो की काय अधिकारी. खूप अधिकारी महात्मा आज काही मधुकरीच खातात. मी स्वतः त्यांचं पाहिलं तर मधुकरीच खातात. इत्यादी संसार देह धर्म ज्याशी विचार सागर 5 नंबर सांगा विषय तेच पाठच झाले. ते पुढे दररोजच तेच का विचार सागर पंचदशी ती एवढे वेदांताचे ग्रंथ आहेत महाराज त्यांचे सगळे. ते म्हणजे विचार सागर म्हणजे वेदांताची पहिली पायरी. बालवाडी क ख ग ब्रह्मसूत्र वगैरे पुढचे ग्रंथ पायरे येते. आपल्या लोकांनी विचार सागरच काय मानला शेवटची पायरी. आपल्या इकडे शेवटची ते म्हणले विचार सागर म्हणजे बालवाडी पायरी पहिली पायरी. इत्यादी संसार देह धर्म ज्याचे स्पर्श न शक्य कर्म मोहे नव्याची भाऊ ब्रह्म तो भगत. ते विचार सागर पुरा नाही त्याची पायरी महाराज. इकडे लोकांची पुरी नाही. ते 4-5 तुकडे येतो. दारू घेऊन विचारतात पुन्हा ती त्या लोकांच्या गावात कीर्तनाला गेलो. एकच कीर्तन केलं मी जेवण कीर्तन केलं महाराज. उभा राहिलो जे चाल म्हणायला लागले ते पंगाट केली. चाल म्हणायला लागली मुलं पहिले मिळणार लागलं पण ते हा म्हणजे नव्हतं त्याच्या पाठ. ते विचारू लागले पण ते फॅन वाचू लागला. मग नंतर लगे मी कथेलं याला त्याला नाग्रह केला. मी म्हणलं का म्हणे दुरी राखत आहे तिची बाई कोण लांब राही गेलं. अशा लोकांचं कशा ते डोक्यावर घेतात हे असे लोक. आणि आपण पुन्हा लाता नाही तेच काय करतात मग जे जन वंदिती त्याची त्याची निंदा केली. उन्मत झालेल्या लोकांचं काय असतं. भक्तोत्तम प्रधानत्वे म्हणून महाराज अशा प्रकारे रायाने काही एक कोण तुझे मी सांगेन संपूर्ण ज्याचा काम होणार आहे ते भक्त लक्ष नाव झाले महाराज. गोड लक्षण आहेत भक्ताचे सगळे. आता पुढच्या श्लोकातून त्याच्या पुन्हा एक लक्षण सांगतो त्या भक्ताचं ज्याचा काम ज्याच्या इच्छाच काय झालेल्या आहेत नारायण झालेले आहेत त्या भक्ताचं काय लक्षण आहे ते भक्ताचं लक्षण सांगतो. त्याचा विचार उद्या करूया. पुंडलिक हरी विठ्ठल.